रुजू झालेले आहेत आपल्याला. तर सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. सर पुणे येथून आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. सर सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसंच मासूम या संस्थेबरोबर 1991 पासून ते कार्यरत आहेत. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यामध्ये सरांनी सहभाग नोंदवलेला आहे. समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, मानवी हक्क अशा विविध विषयावर सर आपल्या शासकीय कर्मचारी असतील, संस्था असतील, अशा अनेक ठिकाणी मार्गदर्शन करतात. आणि सर सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या ठिकाणी समाजशास्त्र विभागात संशोधन या विषयामध्ये सध्या त्यांचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे आज सर आपल्याला या ठिकाणी आपला जो विषय आहे त्याच्यावरती मार्गदर्शन करणार आहेत. यापूर्वी मी श्री नायकवडे सरांना विनंती करतो की सरांनी या कार्यशाळेला थोडंसं मार्गदर्शन करावं. नायकवडे सर. नायकवडे सर. प्रवीण सर. सर आपण अनम्यूट करा. सर आपण अनम्यूट करून बोलू शकता. सीसीएफ साहेब आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. हॅलो. अनम्यूट करून बोला आपण. हा, माझा आवाज येत आहे का? हा सर बोला सर. हा, मी एस नाईकवाडे, डायरेक्टर, वन प्रशिक्षण संस्था, जालना. मागच्या काही दिवसापूर्वी मेळघाटमध्ये जे घटना घडली त्या अनुषंगाने ज्या घटना घडत गेल्या त्याच्यामध्ये डिपार्टमेंटमधील इतर कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद राहावा या उद्देशाने काही ट्रेनिंग आयोजित करता येतील का, असा तो विषय होता. त्या अनुषंगाने या ट्रेनिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ट्रेनिंग मध्ये मुख्यतः जे विषय आहेत त्याच्यातला सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो आहे ताणतणाव व्यवस्थापन. त्या ताणतणाव व्यवस्थापन ची का गरज पडते किंवा ताण म्हणजे काय, तणाव म्हणजे काय, त्या अनुषंगाने इतर जे काही विषय समोर आलेले आहेत किंवा आपल्याला ट्रेनिंग मध्ये विषय घेण्यासाठी जे सांगण्यात आलेले आहेत त्यामध्ये आरोग्याची काळजी, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, नेतृत्व विकास, संघ व्यवस्थापन किंवा वेळेचे व्यवस्थापन, त्यासोबतच लिंगभेद व संवेदनशीलता, अंतर्गत तक्रार निवारण अशा प्रकारचे विषय आहेत. हे विषय ऑलरेडी आम्ही यशदा अंतर्गत घेत होतो, परंतु त्याचे जे परिणामकारकता आहे एवढ्या मोठ्या स्टाफ मध्ये हा विषय व्यवस्थित समजला जावा यामुळे या ट्रेनिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कालच्या सेशन मध्ये आरोग्याची काळजी, संवाद कौशल्य तसंच संघ व्यवस्थापन व वेळेचे व्यवस्थापन याविषयी झालेले आहे. आणि हे कालचं सेशन एकदम प्रभावी झालेलं आहे. आजचं देखील सेशन प्रभावी होईल, कारण अशा प्रकारचे प्रशिक्षक किंवा मास्टर ट्रेनर आपण निवडलेले आहेत. तर या प्रशिक्षणाची गरज ओळखून शासनाने जे निर्देश दिलेले आहेत ते सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. आणि सर्व कर्मचाऱ्यांनी यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, ऍक्टिव्ह लिसनिंग करून समजून घेणं आवश्यक आहे. या अशाच प्रकारच्या ट्रेनिंग आयोजित करण्यासाठी शासनाने जर आम्हाला नेहमी सुचवलं तर आम्ही यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट,
कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, पर्सनल इंटिग्रिटी, ऍक्टिव्ह लिसनिंग, सोशल लर्निंग, अँगर मॅनेजमेंट, माइंड मॅपिंग, डेव्हलपिंग पर्सनॅलिटी अँड इफेक्टिव्हनेस, प्लीजिंग पर्सनॅलिटी, ॲटिट्यूड डेव्हलपमेंट, सेल्फ कॉन्फिडन्स, वर्क प्लेस इथिक्स, अशा प्रकारच्या ट्रेनिंग आपण आयोजित करू शकतो. या आजच्या काल झालेल्या ट्रेनिंगचं आणि आज झालेल्या ट्रेनिंगचा जर सारांश तुम्ही फीडबॅकच्या स्वरूपामध्ये जर सांगितला तर आपण अशा प्रकारचे ट्रेनिंग आयोजित करू. तर मला एवढंच सांगायचं आहे की ह्या ट्रेनिंगची जी काही गरज निर्माण झाली त्याच्या घेतलेल्या ट्रेनिंगमुळं ह्याच्या उद्देशापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी या ट्रेनिंगमध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन घ्यावं आणि त्याची आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणी करावी. एवढंच मला सांगायचं होतं. तर या पुढचं जे ट्रेनिंग आहे, माझा वेळ मी जास्त न घेता पुढील ट्रेनिंग सुरू करण्यासाठी आदेशित करत आहे. थँक्यू सर. आजचं सेशन, आजचा दिवस सुरुवात करतोय. माननीय मुख्य वन संरक्षक औरंगाबाद या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण साठी आपल्या सोबत आहेत. सरांना मी विनंती करतो की सरांनी हे 2 शब्द थोडस प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. आता नाईकडेजींनी प्रस्तावना तशी केलेलीच आहे, रिपीट मी करत नाही. प्राथमिक स्वरूपाचं जे काही बोलायचं होतं काल मी आपल्याशी बोललेलोच आहे. मला वाटतं आता ऑलरेडी 20-1 मिनिट आपण उशिरा चाललोय. तर आपण आता याच्यातले रिसोर्स पर्सन म्हणा किंवा जे तज्ज्ञ आहेत त्यांचं आधी मार्गदर्शन ऐकूया. त्याच्यानंतर आपल्याला जर लेक्चरच्या अखेरीस काही वाटलं तर मग आपण परत त्याच्यावर चर्चा करूया. धन्यवाद सर. थँक्यू सर. एक फक्त सूचना देतो का 286 लोकांनी कालचा फीडबॅक फॉर्म भरलेला आहे. सगळ्यांनी फीडबॅक फॉर्म भरावा असं एकदा मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि याच्यानंतर आजच्या प्रथम सत्राला मी चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. थँक्यू. चव्हाण सर. धन्यवाद राऊत सर. आणि सर्वच वन विभागातल्या सगळे अधिकारी आणि कर्मचारी यांना मनपूर्वक धन्यवाद. मला ही जी संधी बोलण्याची, तुमच्याबरोबर संवाद साधण्याची मिळते आहे, त्याच्या मागची पार्श्वभूमी मगाशी नाईकवाडे सरांनी सांगितलेली आहे. आणि ती जी दुःखद घटना दीपालीच्या बाबतीतली घडलेली आहे, तर त्यानंतर या विषयावर परत एकदा पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे. तर काल आज मिळून जे तुम्ही वेगवेगळे विषय चर्चेला घेतलेले आहेत, तणाव व्यवस्थापन असेल किंवा इतर कुठले आहेत, कौशल्य आहेत, कायदा आहे, लैंगिक छळ कायदा, आणि आताचं हे सत्र, तर हे सत्र सगळी एकत्र केल्यानंतर आपल्याला एक परिपूर्ण चित्र असं तयार आपल्यासमोर होऊ शकेल. तर आता आपला व्हिडिओ सुरू करा. येस. आपला जो आजचा विषय आहे तर त्याच्यामध्ये लिंगभाव संवेदनशीलता हा आपला मुद्दा आहे. आणि लिंगभाव संवेदनशीलता हा मुद्दा बोलत असताना खरं म्हणजे हे खूप एकतर्फी असा संवाद होतोय असं मला वाटतं. म्हणजे यशदामध्ये किंवा इतर वेगवेगळ्या सरकारी संस्थांमध्ये जेव्हा आपण घेतो हे सगळं प्रशिक्षण, त्यावेळेला ग्रुप वर्क, केस स्टडी, प्रेझेंटेशन आणि हे सगळं आपण करत असतो. आणि त्यामुळे सहभागी व्यक्तींच्या मनामध्ये जे काही या विषयाबद्दलची धारणा असतील, दृष्टिकोन असतील, गृहीतकं असतील, ही सगळी या चर्चेमध्ये येत असतात. आता ह्या ऑनलाईन मध्ये खूप मर्यादा आहे आणि हे एकतर्फीच खरं म्हणाल तर हे प्रशिक्षण असं होणार आहे. आणि खरं तर कुठलीही एकतर्फी गोष्ट ही धोकादायकच असते, मग ती एकतर्फी प्रेम असो नाहीतर एकतर्फी संवाद असो. तर त्यामुळे आता या सगळ्या मर्यादांनिशी आपण ही चर्चा करणार आहोत. इंटरनेटची अडचण अनेक ठिकाणी असू पण शकेल, पण या सगळ्या संदर्भामध्ये आपण ही सगळे मुद्दे समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे केवळ कामाच्या ठिकाणी
हा मुद्दा, लिंगभाव संवेदनशीलता, जेंडर सेन्सिटायझेशन, हा केवळ कामाच्या ठिकाणीच महत्वाचा मुद्दा आहे असं नसून आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा खूप महत्वाचा असा हा मुद्दा आहे. मगाशी जे गाणं सुरू होतं, धर्म जाती प्रांत भाषा भेद सारे संपू दे, त्या खूप सुंदर ओळी होत्या, ते गाणंही खूप छान आहे. तर त्या धर्म जाती प्रांत भाषा याच्यामध्ये आपल्याला लिंग आणि जात हे सुद्धा मुद्दे खरं म्हणजे आता घालून नवीन गाणं, नवीन रचना खरं म्हणजे तयार करायला पाहिजे. तर लिंगभाव संवेदनशीलता किंवा जेंडर हा शब्द तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकला असेल, तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. आता ऑलरेडी 10:25 झालेली आहेत आणि आपल्याला 11:30 पर्यंतचाच वेळ आहे. तर त्यामुळे मी थोडंसं फास्ट स्लाइड्स ह्या घेणार आहे आणि एक शेवटी एक 5-10 मिनिटं जर आपल्याला चर्चेला मिळू शकली तर जास्त बरं होईल. जे आपण संवादाच्या पद्धतीने करतो, की म्हणजे समजा आता वेळ असतं तर मी तुम्हाला तुमच्या मते जेंडर, लिंगभाव म्हणजे काय असं विचारलं असतं, लिंगभाव संवेदनशीलतेची गरज का आहे असा प्रश्न विचारला असता. पण आता त्यासाठी वेळ नाहीये फारसा, तर त्यामुळे आपण या स्लाइड्स डायरेक्ट सुरू करूया. सर, पहिली स्लाइड आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिल्या स्लाइडवरती 3 मुद्दे दिलेले आहेत. त्याच्यात लिंगभाव, पुरुष प्रधानता आणि पितृसत्ता असे 3 मुद्दे आपल्याला दिसतील. तर त्या मुद्द्यांबद्दल आपण सगळे बोलणार आहोत आणि मग पुढचं जे सत्र आहे देशमुख मॅडमचं, की कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कायदा 2013, तर त्या कायद्याची गरज काय खरं म्हणजे किंवा स्त्रियांच्या हक्कांसाठी विशेष कायदे करण्याची का आवश्यकता असते, त्या मागची जी सामाजिक संरचना, सोशल स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, किंवा सामाजिक व्यवस्था असा जरा थोडासा सोपा शब्द वापरता येईल, तर त्याबद्दल पण आपण समजून घेणार आहोत. सर, स्लाइड शेअर करता प्लीज. तर पहिल्यांदा आपल्याला लिंगभाव म्हणजे काय हे समजून घ्यायचंय. पहिली स्लाइड सर प्लीज. लिंगभाव या शब्दाचा अर्थ असा आहे की लिंगभाव म्हणजेच निसर्गाने जे स्त्री पुरुषांमध्ये, पुढची स्लाइड सर, निसर्गाने जे स्त्री पुरुषांमध्ये फरक केले त्या फरकांचा आधार घेऊन समाजाने त्यांना ज्या भूमिका दिल्या आणि त्यांच्यामध्ये सत्ता संबंध ठरवले त्याला लिंगभाव म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ, निसर्गाने स्त्री पुरुषांमध्ये काही फरक केले जे शारीरिक फरक आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला हे माहिती आहे की स्त्रियांना गर्भाशय असतं, स्त्रियांना मासिक पाळी असते, पुरुषांना दाढी मिशा असतात आणि स्त्रिया बाळाला पोटात गर्भाशयात वाढवू शकतात, बाळाला अंगावर दूध पाजू शकतात. या निसर्गाने ठरवून दिलेल्या भूमिका आहेत. तर ह्या निसर्गाने ठरवून दिलेल्या भूमिकांच्या आधारेच समाजाने पण त्यांना भूमिका दिलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, निसर्गाने त्यांना गर्भाशय दिलंय, पण समाजाने हे ठरवून दिलंय की बाळ लहान असताना आणि मूल मोठं झालं तरी सुद्धा बाईनीच त्याचा सांभाळ करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. किंवा त्याचं काय दुखत खुपत असेल, आजारी असेल, त्याला जेवाय खावायला घालणं, त्याचा अभ्यास घेणं वगैरे वगैरे, तर हे सगळं बाईनीच करणं या व्यवस्थेमध्ये अपेक्षित आहे. तर म्हणून लिंगभावामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना ठरवून दिलेल्या विशिष्ट भूमिका आहेत आणि नुसत्या त्या भूमिका नाही तर त्याच्यामध्ये सत्ता संबंध, पॉवर रिलेशन्स हा पण त्यातला एक महत्वाचा भाग आहे. तर त्याला सत्ता संबंधांमध्ये काय तर कोणाची तरी सत्ता अधिक असते आणि कोणाची तरी सत्ता कमी असते आणि ज्यांची सत्ता जास्त असते ते ज्यांची सत्ता कमी आहे त्यांच्यावर वर्चस्व गाजवतात, त्यांच्यावर हुकूमत गाजवतात, त्यांना आदेश देतात आणि त्यांचं शोषण सुद्धा करतात. हा पण यातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे लिंगभावाच्या रचनेमध्ये आपण कुटुंबाच्या चौकटीत विचार केला तर पुरुषांची सत्ता जास्त आहे आणि स्त्रियांची कमी आहे. म्हणजे उदाहरणार्थ, पुरुष आदेश देऊ शकतात, चहा आण, जेवायला वाढ, कपडे धुवून दे, मोबाईल चार्जिंगला लाव, किंवा आता इतर कुठलेही आदेश पुरुष देऊ शकतात आणि स्त्रियांनी त्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. आता जेवायला वाढ बाईनेच वाढलं पाहिजे हे काही निसर्गाने ठरवलं नाही, हे सामाजिक संरचना, समाजाने हे ठरवलेले आहे. त्यामुळे हे सत्ता संबंध आहेत. आता जर बाई म्हणाली की मी पण फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करते, तू पण फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करतो, म्हणजे नवऱ्याला तू म्हणता येणार नाही, हा पुढचा अजून एक भाग आहे की तुम्ही पण फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करता किंवा आपण दोघेही शिक्षकच आहोत आणि आपण दोघेही तेवढेच दमून येतो, आपण दोघेही सारखाच पगार मिळवतो खरं म्हणजे, पण मग घरातले काम मीच का करायचं बरं, तुम्ही पण जरा त्याच्यातला तुमचा सहभाग घ्या की. तर अशा वेळी तो जो पुरुष आहे तर तो म्हणेल की मी नाही हे करणार, मी का करायचं, पुरुषांनी ही कामं करायची नाही. तर म्हणून लिंगभावाच्या रचनेमध्ये या सत्ता संबंधांचा मुद्दा आपल्याला घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
म्हणजेच लिंगभावाबद्दल बोलताना आपण स्त्रिया आणि पुरुष असं याबद्दल बोलत नसून स्त्रीत्व आणि पुरुषत्व आणि स्त्रीत्वाचे मानले गेलेले गुण आणि पुरुषत्वाचे मानलेले गुण ह्याच्याबद्दल बोलतो. आणि म्हणूनच लिंगभावाचा पुढचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्या लिंगाशी जोडलेला भाव, म्हणजे उदाहरणार्थ आता कुटुंबामध्ये समजा सरकारी कर्मचारी घरी गेला आणि बायकोनी दारू उघडलं, तर त्याच्यामध्ये कोणते गुण दाखवेल, म्हणजे त्या लिंगाशी जोडलेला भाव म्हणजे पुरुषत्वाचे गुण आणि स्त्रीत्वाचे गुण असा मुद्दा आहे. म्हणजे घरामध्ये पुरुषत्वाचे गुण जे आहे ते पुरुष दाखवेल आणि स्त्रीत्वाचे गुण म्हणजे काय, इथे स्लाइडच्या शेवटच्या मुद्द्यावर जे दिले की कोमलता आणि ममता हे स्त्रीत्वाचे किंवा आदेशांचं पालन करणं, नम्रपणा असणं, सहनशील असणं हे स्त्रीत्वाचे मानले गेलेले गुण. आणि आदेश देणं, आक्रमक असणं, कठोर वागणं हे पुरुष असण्याचे किंवा पुरुषत्वाचे मानले गेलेले गुण आहेत. तर कुटुंबाच्या चौकटीमध्ये नवरा पुरुषाची सत्ता जास्त असल्यामुळे नवरा किंवा भाऊ किंवा सासरा एखाद्या स्त्रीचा हा पुरुषत्वाच्या गुणांचं प्रदर्शन करेल, म्हणजे आक्रमकता, कठोरपणा दाखवेल, आणि ती बाई कोमलता, ममता ह्या गुणांचं प्रदर्शन करेल. पण आता हाच पुरुष समजा कार्यालयामध्ये आला तर कार्यालयामध्ये मात्र त्याच्या वरिष्ठ पदावरच्या व्यक्तीच्या समोर तो व्यक्ती, या खालच्या पदावरची व्यक्ती कोमलता आणि ममता दाखवेल. म्हणजे समजा वरच्या पदावरची क्लास 1 वरची व्यक्ती याच्यामध्ये पुरुषत्वाचे गुण दाखवेल, आक्रमकता दाखवेल, आदेश देणं, कठोरपणा हे दाखवेल, आणि त्याच्या क्लास 3 ची व्यक्ती किंवा 2 ची म्हणजे कनिष्ठ पदावरची व्यक्ती, त्या पदावरच्या कनिष्ठ पदावरची व्यक्ती ही स्त्रीत्वाचे गुण दाखवेल. येस सर, ओके सर, असं जे एक म्हटलं जातं, किंवा येस मॅडम सुद्धा म्हटलं जाईल. म्हणजे कदाचित बॉस जर महिला असेल तर तिच्या समोर पण त्या कनिष्ठ पदावरच्या व्यक्तीला, मग पुरुष असेल किंवा महिला असेल, त्यांना स्त्रीत्वाचे गुण दाखवावे लागतील. यातला सांगण्याचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला सत्तेमध्ये आपण वरच्या पायरीवरती असतो त्यावेळेला आपण पुरुषत्वाच्या गुणांचं प्रदर्शन करतो, आणि ज्यावेळेला सत्तेच्या शिडीवरती आपण खालच्या पायरीवर असतो त्यावेळेला आपण पुरुषत्वाच्या गुणांचं प्रदर्शन करतो. समजा एखादा पुरुष कॉलेजमध्ये क्लास 4 आहे आणि तो चहा बनवून देण्याचं काम करतोय, तर तो चहा त्या बॉसला, मग तो बॉस स्त्री असेल किंवा पुरुष पण असेल, तर त्या बॉसला तो जो पुरुष क्लास 4 चा पुरुष आहे तो चहा टेबलावर आणून आदळणार नाही, तर तो नम्रपणे, त्याची बॉडी लँग्वेज कशी असेल ह्याचा विचार करा. तर म्हणून लिंगभाव किंवा जेंडर ह्याच्यामध्ये बोलताना ते स्त्री आणि पुरुष असं नसून स्त्री कोणासमोर कोणत्या गुणांचं प्रदर्शन करेल आणि का करेल हा पण मुद्दा आहे. पण घराच्या चौकटीत आपण जर बघितलं तर घराच्या चौकटीमध्ये मात्र पुरुषांची सत्ता अधिक असते आणि स्त्रियांची कमी असते. तर पुढच्या स्लाइडला आपण आता जाऊया. तर जेंडर, लिंगभाव याच्यामध्ये निसर्गाने केलेले फरक आणि समाजाने केलेले फरक हा तर भाग आहेच, पण त्याच बरोबरीने स्त्रीत्वाचे मानले गेलेले गुण आणि पुरुषत्वाचे मानलेले गुण, सर पुढची स्लाइड प्लीज, हा पण याच्यातला मुद्दा आहे. तर स्त्रीत्वाचे मानले गेलेले गुण आणि पुरुषत्वाचे मानलेले गुण किंवा जेंडर याच्याबद्दल बोलताना 4 महत्वाच्या मुद्द्यांबद्दल आपल्याला बोलावं लागतं. ते म्हणजे प्रतिमा, अपेक्षा, भूमिका आणि सत्ता. म्हणजे सर पुढची स्लाइड प्लीज. तर प्रतिमा, अपेक्षा, भूमिका आणि सत्ता ही जी, राऊत सर पुढची स्लाइड किंवा प्रवीण सर. सर होतंय सर. हा, तर प्रतिमा, अपेक्षा, भूमिका आणि सत्ता या 4 महत्वाच्या मुद्द्यांबद्दल बोलावं लागतं. म्हणजे लिंगभाव किंवा जेंडर याचा अर्थ काय, तर त्यामध्ये विशिष्ट लिंगांच्या विशिष्ट प्रतिमा असतात. म्हणजे उदाहरणार्थ पुरुष लिंगाची प्रतिमा अशी आहे की तो दणकट आहे, शूर आहे, कठोर आहे, मर्द आहे, आणि स्त्रीलिंगाची प्रतिमा अशी आहे की ती नाजूक आहे, हळवी आहे, लाजाळू आहे, नटणारी सजणारी आहे. तर ही त्या लिंगाच्या प्रतिमा असतात लिंगभावाच्या रचनेमध्ये. पण आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक पुरुष हा दणकट, शूर, आक्रमक असा नसतो आणि प्रत्येक स्त्री ही नाजूक, लाजाळू, हळवी अशी नसते. तर त्या काय म्हणूया आपण, पण आपल्याला लिंगभावाच्या रचनेमध्ये पुरुष म्हणजे अमुक असा असा आणि बाई म्हणजे अशीच प्रतिमा डोळ्यासमोर येत असते. आता उदाहरणार्थ सैराट मधली जी आर्ची आहे ती काय लाजाळू वगैरे नाहीये, उलट परशस तिच्या समोर जास्त लाजाळू आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की लिंगभावाच्या रचनेमध्ये आपल्या डोळ्यासमोर विशिष्ट लिंगाच्या विशिष्टच प्रतिमा असतात. म्हणजे बाई म्हणजे कशी असली पाहिजे, तर
आज्ञापालन करणारी, अपेक्षा नमतं घेणारी, सहनशील, कुटुंबासाठी त्याग करणारी, आणि पुरुष म्हणजे न रडणारा, वर्चस्व गाजवणारा, आज्ञा देणारा असा असला पाहिजे अशी अपेक्षा असते. किंवा भूमिकांमध्ये सुद्धा आपण बघितलं तर स्त्रियांनी स्वयंपाक केला पाहिजे, घर सांभाळलं पाहिजे आणि आधार घेतला पाहिजे, आणि पुरुष हा कमावता असला पाहिजे, करता असला मानला जातो आणि आधार देणारा असा मानला जातो. म्हणजे ह्या व्यवस्थेमध्ये भूमिकांचं पण वाटप केलेलं आहे, अपेक्षा पण वेगळ्या वेगळ्या आहेत, प्रतिमाही वेगळ्या वेगळ्या आहेत, आणि दोघांची सत्ता, स्त्री आणि पुरुषांची दोघांची सत्ता सुद्धा वेगळी वेगळी आहे. म्हणजे उदाहरणार्थ स्त्रियांची जी सत्ता आहे ती स्वयंपाकघरावर मुख्यतः आणि ती मर्यादित स्वरूपाची आहे ती सुद्धा. म्हणजे मर्यादित यासाठी म्हणतोय की समजा बाईला नॉनव्हेज आवडत असेल आणि पुरुष नॉनव्हेज खाणारा नसेल तर बाई स्वतःसाठी नॉनव्हेज बनवणं टाळते किंवा बनवून घेत नाही. किंवा पुरुषाचा उपास असेल तर मग म्हणजे मुद्दा सांगण्याचा असा आहे की स्त्रियांना स्वयंपाकघरावरती जास्त सत्ता असते, पण तरी सुद्धा ती मर्यादित असते आणि सशर्त, म्हणजे स्त्रियांची सत्ता ही सशर्त असते. म्हणजे असं की मुलबाळ असलेलीला जास्त अधिक सत्ता असते, मुलबाळ नसलेलीला कमी सत्ता असते. जिचा नवरा जिवंत आहे तिला अधिक सत्ता असते, जिचा नवरा जिवंत नाहीये तिला कमी सत्ता असते. आणि म्हणून आणि मग सासू झाल्यावर सुनेवर सत्ता गाजवायची मुभा बाईला असते. म्हणजे नवरा, सासू, सासरा, दीर, नणंद, अगदी पाळण्यातला दीर वगैरे ह्या सगळ्यांची सत्ता सुद्धा नव्याने नांदायला आलेल्या सुनेपेक्षा जास्त असते. आणि मग जसजशी ती एक एक पायरीवर चढत जाते, म्हणजे मुलगा जन्माला घालते, व्रतवैकल्य करते, अमुक तमुक सगळं जे काय करते तिच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या जेव्हा क्रिया करते त्यावेळेला तिची सत्ता कुटुंबामध्ये हळूहळू वाढत जाते. या उलट पुरुषाला मात्र संपूर्ण कुटुंबावर सत्ता असते, तो कुटुंब प्रमुख मानला जातो. कुटुंबात जर काही महत्वाची घटना किंवा काय असेल तर अंतिम निर्णय हा बहुतेक वेळा पुरुषाचाच असतो, अंतिम शब्द म्हणजे त्यांच्या शब्दाबाहेर नाही असं असतं. आणि घराबाहेर कर्तृत्व गाजवायची संधी पुरुषाला मोठ्या प्रमाणामध्ये असते. आणि ह्या सगळ्या चौकटीतून आपण लहानपणापासून तयार होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ पुरुष लहान आता न रडणार आहे असं अपेक्षित असतं, म्हणजे पुरुषाने कितीही त्रास झाला तरी रडायचं नाही. म्हणजे हे एक प्रकारे पुरुषांचं सुद्धा अमानवीकरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. किंवा यंत्र, कितीही दुःख झालं तरी तू रडायचं नाही, म्हणजे पुरुषांनी रडायचं नाही आणि बाईंनी मात्र रडलंच पाहिजे. म्हणजे कुटुंबात मृत्यू होतो तेव्हा रडण्याची अपेक्षा ही मुख्यतः स्त्रियांकडून असते, आणि पुरुषांनी मात्र आपलं दुःख भावनांचं प्रदर्शन करायचं नाही, वर्चस्व गाजवायचं अशी अपेक्षा असते. याचा त्या त्या लिंगांवरती परिणाम होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ आता स्त्रियांनी मोठ्याने बोलायचं नाही. जर मोठ्याने ओरडणारी, मोठ्याने हसणारी स्त्री असेल तर ती मुलगी असेल तिला म्हणतील की हे काय पोरीच्या जातीला शोभतं का. आणि मग पुढे गेल्यानंतर तिला लहानपणापासून आपण सतत ह्या ज्या प्रतिमा, अपेक्षा, भूमिका रुजवण्यासाठी आपण काय करतो तर त्या त्या लिंगाच्या व्यक्तींना ते त्याचं तसं आपण घडवत जातो. म्हणजे जेंडर, लिंगभाव ही सोशली कन्स्ट्रक्ट होणारी, सामाजिक रचित आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर लहानपणापासून आपण लिंगभावाची घडण करत जातो. सर पुढच्या स्लाइडला आपण जाऊया. उदाहरणार्थ मुलांना आपण काय खेळायला देतो आणि मुलींना काय खेळायला देतो. आता इथे आपण एक मुद्दा नोंदवूया आणि पुढे जाऊया की आता जरी आपण चर्चेमध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन ढोबळ शब्द वापरत असलो तरी यापेक्षा वेगळ्या ओळखीची पण माणसं असतात, वेगळ्या प्रकारची पण माणसं असतात. म्हणजे कधी कधी पुरुष असतो पण तो मुलीसारखा किंवा ज्याला पुरुषी नसलेला स्त्रीण किंवा बायकी असं म्हटलं जातं असेही पुरुष असतात. किंवा ज्या काही स्त्रिया या स्त्रीत्वाचे गुण कमी असलेल्या किंवा काय म्हणूया पुरुषी अशा असलेल्या अशा असू शकतात. तर निसर्ग खूप वेगळे पण जन्माला घालतो. मध्ये एका खेळाडूबद्दल ही चर्चा झाली होती की ती खेळाडू जी आहे तर त्या खेळाडूने तिच्या सहकारी महिलेवर बलात्कार, लैंगिक अत्याचार केला होता असं आलं होतं. पिंकी प्रामाणिक नावाच्या एका खेळाडूबद्दल तुम्ही नेटवर सर्च करा, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल. तर मग जेव्हा तिची तपासणी केली गेली होती तेव्हा असं लक्षात आलं होतं की तिच्यामध्ये वाय गुणसूत्राचं प्रमाण हे अधिक आहे, एक्सचं प्रमाण कमी आहे. तर म्हणून वाय तिचा गुणसूत्राचा भाग तिला डॉमिनंट होता. आणि म्हणून म्हणजे आपल्याला हे माहिती असतं की स्त्रिया म्हणजे एक्स आणि पुरुष म्हणजे XY असं जनरल असतंच ते. पण तरी सुद्धा काही वेळा काही पुरुष हे
कोमल नाजूक असे असू शकतात आणि काही स्त्रिया या पुरुषी दणकट अशा असू शकतात. सांगण्याचा मुद्दा हा आहे की निसर्ग खूप वेगळे पण जन्माला घालतो, पण लिंगभावाच्या रचनेमध्ये आपल्याला पुरुष म्हणजे आज्ञा देणारा, धिप्पाड, 6 फूट 5.5 फूट उंच, आणि बाई म्हणजे कोवळी, नाजूक, हळवी, लाजाळू असं आपल्या मनामध्ये प्रतिमा असतात. तर ट्रान्सजेंडर किंवा तिसऱ्या लिंगाच्या वेगळ्या प्रकारच्या थर्ड जेंडर, ट्रान्सजेंडर असे शब्द आता वापरले जातात आणि आता सरकारी फॉर्म्स मधल्या कॉलम मध्ये सुद्धा हा मुद्दा आता आलेला आहे की ट्रान्सजेंडर म्हणजे मेल फिमेल एवढंच किंवा स्त्री पुरुष एवढेच कॉलम न राहता ट्रान्सजेंडर असा कॉलम किंवा थर्ड जेंडर असाही काही वेळा तो शब्द वापरला जातो. पण तोही आता त्या लिंगाचा पण उल्लेख किंवा त्या लिंगाच्या व्यक्ती सुद्धा माणसं आहेत हे थोडंसं आता रेकग्नाइज करायला सुरुवात झालेली आहे. अर्थात अजूनही तिसऱ्या लिंगाच्या व्यक्तींना सन्मानाने जगता येतं का पूर्णपणे तर नाही. तर जरी आता स्त्रिया आणि पुरुष असे शब्द आपण वापरत असलो तरी सुद्धा यापेक्षा वेगळे ओळखी असतात याचं भान ठेवून आपण पुढची चर्चा करणार आहोत. तर नैसर्गिक फरक कुठले तर स्त्रियांना मासिक पाळी येणं, स्त्रियांना गर्भाशय असणं, पुरुषांना दाढी मिशा असणं, वयात आल्यावर मुलांचा आवाज बदलणं, स्त्रियांनी बाळाला अंगावर दूध पाजणं, हे सगळे नैसर्गिक फरक आहेत. पण बाकी सगळे जे फरक आहेत ते समाज निर्मित आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कपडे. आता कपड्यांमध्ये ज्या वेळेला कपडे, पुरुषांचे कपडे आणि स्त्रियांचे कपडे यात फरक आहे. म्हणजे स्त्रियांनी साडी नेसली पाहिजे किंवा भारतामध्ये उत्तर भारतात विशेषतः सलवार कमीज घातला पाहिजे, महाराष्ट्र किंवा दक्षिण भारताच्या भागामध्ये साडी नेसली पाहिजे अशी अपेक्षा असते. आणि पुरुषांनी मात्र पॅन्ट शर्ट घातले पाहिजेत किंवा बरमुडा घालून फिरला तरी चालतो वगैरे वगैरे. स्त्रियांचे कपडे आणि पुरुषांचे कपडे यात फरक आहे आणि आपण लहानपणापासून त्याच्यामध्ये फरक करत असतो. मुलींना आपण अधिक नटवतो, त्यांना रंगाच्या गंधाच्या डब्या देतो, आपण त्यांना नटायला, नाजूक राहायला शिकवतो आणि मुलांना आपण आक्रमक राहायला शिकवतो. म्हणजे आपला 15 वर्षाचा मुलगा जर रडत आला मैदानावर मार खाऊन कोणाचा तरी, तर आपण त्याला सहज म्हणतो की काय रडत आलायस, बायल्यास का, बांगड्या भरल्यास का हातामध्ये, दोन देऊन दोन घेऊन येता येत नाही का तुला, कसं व्हायचं तुझं वगैरे असं आपण म्हणतो. म्हणजे मुलाने कोमल असणं किंवा मुलाने मार खाऊन येणं अपेक्षित नाहीये. आणि ह्याच उलट जर आपली 15 वर्षांची मुलगीच हाणामाऱ्या करून आली किंवा रोजच आपल्या कुटुंबातली त्या 15-16 वर्षांची मुलगी ह्याला मारून येते, त्याला मारून येते, रोज हाणामाऱ्या करून येते, तर मुलीला आपण असं म्हणतो की पोरी तू मुलगी आहेस, पोरीच्या जातीला हे शोभतं का वगैरे वगैरे. म्हणजे मुलीने आक्रमक असू नये आणि मुलाने शामूळ असू नये, मुलाने कोमल असू नये असं रचना आपण लहानपणापासून त्यांच्यामध्ये बिंबवत असतो, करत असतो. त्यासाठी त्यांना तसे खेळ पण देतो. म्हणजे उदाहरणार्थ मुलगी असेल तर आपण मुलीला बाहुली देतो, मुलीला बर्थडे साठी गिफ्ट द्यायची असेल तर मुलगी असेल तर आपण हमखास बाहुली किंवा भांडीकुंडी, भातुकली देतो, मुलगा असेल तर बॅट देतो, बंदूक देतो. ह्याच्यातून आपण काय करतो तर मुलांना आपण मुलग्यांना आपण आक्रमक व्हायला शिकवतो. मुलग्यांना त्या आपण आक्रमक गाड्या पण देतो बघा, ज्या अशा जमिनीवरती घासून स्पीडनी नंतर जातात, किंवा मुलांना खेळातली मोटार देतो. आणि मग मुलींना मात्र आपण बाहुली, भातुकली किंवा 12 रंगांच्या 12 गंधांच्या डब्या देतो. तर या सगळ्यामुळे होतं काय तर मुलं आणि मुली आपल्या आपल्या भूमिका करायला शिकतात, की मुलींना असं वाटतं की आपण खूप मोठ्याने, आपण उंच आवाजात ओरडून बोलायचं नाही. आणि मग अशी मुलगी ज्या वेळेला कामाच्या ठिकाणी जाईल किंवा सासरी जाऊन तिला जेव्हा त्रास होईल तर त्यावेळेला ती किती त्याचा प्रतिकार करू शकेल. म्हणजे मुलीने जर कायम हळूच बोलायचंय असं जर लहानपणापासूनच तिला शिकवलंय आणि सासरी किंवा कामाच्या ठिकाणी जर ती आवाज चढवून बोललीच, काहीतरी तिला त्रास झाला किंवा तिच्यावर अन्याय झाला, तर म्हणते काय बाईच्या जातीला हे शोभतं का. म्हणजे लहानपणापासून आपण ही घडण करत असतो. त्याच्यामध्ये मुलीने सहनशील असलं पाहिजे, मुलींनी सहन केलं पाहिजे, म्हणून आपण त्यांना शिकवत असतो. म्हणजे पुढे जाऊन तुझं सासरी कसं व्हायचं ग, पोरीच्या जातीला कसं, सासरी उद्या तुझ्या सासरची लोक आम्हाला नावं ठेवतील, असं आपण मुलींना शिकवत असतो. आणि त्यामुळे होतं काय तर सासरी सुद्धा म्हणजे आपण खाली मान घालायला पण शिकवतो मुलींना, हळू बोलायला शिकवतो, हळू हसायला शिकवतो, किंवा हसताना सुद्धा तोंडावर हात ठेवून हसलं पाहिजे, काय दात दाखवतेस असं आपण म्हणतो. ह्यामुळे मुलींना आपण म्हणजे नाजूक व्हायला शिकवतो. मुली जन्मतः नाजूक असतात असं नाही, तर आपण त्यांना नाजूक कोमल बनवतो. मुलं जन्मतः आक्रमक असतात असं नाही, आपण मुलांना आक्रमक व्हायला शिकवतो. आणि मग मुलांना आपण हिंसा करायला शिकवतो. उदाहरणार्थ मुलांना आपण तलवार आणून देतो खेळातली, मुलांना आपण बंदूक आणून देतो,
आणि हे मुलींना आपण सहसा खेळ नाही आणून देत. खरं म्हणजे बंदूक जगात असूच नये असं आपल्याला म्हणावं लागेल, पण खेळ आपण मुलांना प्लास्टिकची बंदूक वगैरे देऊन देतो आणि मुलांना आपण हिंसक घडवतो आणि मुलींना आपण कोमल घडवतो. मग अशी कोमल घडवलेली मुलगी जेव्हा कामाच्या ठिकाणी जाईल, तेव्हा तिला जेव्हा त्रास होईल, तर त्यावेळेला ती किती त्याचा प्रतिकार करू शकेल, आणि जरी केला तरी तिला काय, तिच्याबद्दल काय म्हटलं जाईल, किंवा पुढे काय होईल त्याचं, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. तर म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की निसर्गाने केलेले फरक कुठले आणि समाजाने केलेले फरक कुठले हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. दुसरं आपल्याला हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की कुटुंबामध्ये स्वयंपाक करण्याचं काम स्त्रिया करतात, पण हॉटेलमध्ये स्वयंपाक मात्र पुरुष करतात. कुटुंबात सहसा पुरुष घरकाम स्वयंपाक याला हात लावणार नाहीत, पण बाहेर हॉटेलमध्ये मात्र ते स्वयंपाक करणं, जेवण वाढणं म्हणजे वेटर म्हणून किंवा आचारी, खानसामा, शेफ म्हणून हे सगळं करतील, कारण तिथे कामाचा मोबदला आहे, त्याला पैसे आहेत, त्या कामाचं रिम्युनरेशन आहे. तर घरात मात्र ह्या कामाला रिम्युनरेशन नाहीये, म्हणून मग घरामध्ये स्वयंपाक करणं, भांडी घासणं, जेवण वाढणं, कपडे धुणं, कपड्यांना इस्त्री करणं, ही सगळी जी कामं आहेत ही स्त्रियांना करावी लागतात. आणि मग पुरुष काही प्रमाणात मदत करतात, नाही असं नाही, पण ते मदत ह्या स्वरूपामध्ये राहतं. त्या कामाचं मुख्य भार किंवा मुख्य जबाबदारी ही स्त्रियांचीच राहते असं आपल्याला दिसून येतं. आणि मग अनेकदा कार्यालयांमध्ये पण हे आपल्याला दिसतं की तुम्ही कुठेतरी फील्डवर गेलाय, कुठेतरी, आता तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आहात, त्यामुळे तुम्हाला बाहेर साईटवर किंवा फील्डवर खूप सततच जावं लागत असेल, पण मग जेव्हा तुम्ही दमून येता त्यावेळेला कोणी कोणाला पाणी देण्याची अपेक्षा असते. समजा कामाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील तर ते ठीक आहे, पण नसेल तर, म्हणजे समजा कार्यालयामध्ये सुद्धा जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा स्वयंपाक करण्याची जबाबदारी कोण घेतं? कार्यालयात सुद्धा खरं म्हणजे अनेकदा वेगवेगळे कार्यक्रम केले जातात, खरं म्हणजे पूजा बिजा सुद्धा केल्या जातात. आता धर्मनिरपेक्षतेचं आपल्या राज्यघटनेचं तत्व लक्षात घेतलं तर त्या तत्वाशी हे विसंगत आहे. पण ज्यावेळेला असे कार्यालयात कार्यक्रम होतात तेव्हा कोण कोणत्या भूमिका करतं ह्याच्याबद्दल पण आपल्याला बघावं लागणार आहे. आणि मग त्याचं जेव्हा आपण ताण म्हणतो, म्हणजे उदाहरणार्थ एखादी कर्मचारी महिला असेल तर तिला सकाळी घरचा स्वयंपाक पाणी करून ते सगळं आवरून, मुलाबाळांचं आवरून, स्वयंपाक पाणी करून, स्वतःचा डबा घेऊन कामाच्या ठिकाणी येणं, याचा ताण किती असतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग पुन्हा स्त्रियांचे केस लांब असतात, मग ते केशभूषेबद्दल आपण बोललो की ते विंचरायला वेळ लागतो वगैरे वगैरे. म्हणजे तणावाचं जेव्हा आपण व्यवस्थापन असं म्हणतो तेव्हा तणावाच्या मुळाशी जी लिंगभावाची, जेंडरची किंवा पुरुष प्रधान व्यवस्था ज्याला आपण म्हणतो ती कशी आहे. मग घरी गेल्यानंतर संध्याकाळी पुन्हा घरी जायला उशीर होतोय असं म्हटलं की अनेकदा महिलांना खूप ताण येतो, कारण त्यांना घरी जाऊन सगळी कामं पुढची त्यांची वाट बघत असतात, किंवा घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. मग काही वेळा जर घरातले नवरा, मुलं, सासरचे लोक समजूतदार असतील तर ते कणिक मळायला घेतील, कुकर लावायला घेतील वगैरे, स्वयंपाकाची थोडी तयारी तरी करतील. पण जर ते समजून घेणारे नसतील तर सगळं काम जाऊन घरी तिला करायचंय ह्याचा ताण येतो. तर म्हणून ताणतणाव व्यवस्थापन याच्याबद्दल बोलताना त्या ताणांची मुळं किंवा अनारोग्याची मुळं कशी या सामाजिक रचनेमध्ये आहेत ह्याचा पण आपल्याला विचार करायला लागेल. म्हणजे तणाव दूर करण्याचे मंत्रतंत्र आपण शिकू, पण ह्या मुळांबद्दल पण आपल्याला विचार करावा लागेल. किंवा उदाहरणार्थ पुरुषांनी मोकळेपणाने भावना व्यक्त करायच्या नाहीत, अशी जी एक पुरुषांवर बंधन आहे, तर त्यामुळे पुरुषांना असं होतं की पुरुष जगातल्या बाकी सगळ्या गोष्टींबद्दल बोलतील, राजकारणाबद्दल बोलतील, क्रिकेटबद्दल बोलतील, अर्थकारणाबद्दल बोलतील, आता कोविडमुळे काय होतं हे सगळं बोलतील, पण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये त्यांच्यात आणि त्यांच्या बायकोमध्ये किंवा ते नवरा बायको आणि मुलं यांच्यामध्ये काय ताणतणाव आहेत किंवा काय नेमके मुद्दे आहेत ह्या सगळ्याबद्दल ते अत्यंत जवळच्या मित्राशी बोलणं सुद्धा टाळतात. हे का होतं? तर हे लिंगभावाच्या रचनेमुळे होतं, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आपण कामाच्या ठिकाणी जेव्हा येतो तर त्यावेळेला आपण ह्या लहानपणापासून तयार झालेल्या लिंगभावाच्या भूमिकांमधून घडूनच येत असतो. आणि मग तिथे आपण ते स्त्री आणि पुरुष असं जेव्हा आपण होतो, भूमिका म्हणजे कर्मचारी म्हणून येतो, तर त्यावेळेला लहानपणापासूनची ही झाली, म्हणजे खरं तर कामाच्या ठिकाणी स्त्रिया आणि पुरुष हे दोघेही खरं तर म्हणजे असं म्हणून नाही बघितलं गेलं पाहिजे, त्यांच्याकडे माणूस म्हणून बघितलं गेलं पाहिजे. पण जर महिला बॉस असेल तर मग पुरुषांची त्या महिला बॉसकडे बघण्याची दृष्टी वेगळीच असते. किंवा अनेकदा महिला बॉसनी पुरुषांना आदेश दिले कनिष्ठ पदावरच्या, तर अनेकदा त्यांना ते खूप त्रासदायक होतं. म्हणजे अगदी हे पण आपण बघितलेलं आहे की जर रस्त्यावरती टू व्हीलर चालवणारी महिला
पुढे गेली पुरुषांच्या, तर त्यांना एकदम काही पुरुषांना खूप त्रास होतो, मग ते अजून जोरात टू व्हीलर चालवतात. तर म्हणून हा जो पुरुषी इगो, मेल इगो ज्याला म्हणतो, किंवा पुरुष अहंकार तयार होतो, त्या मागे ही सगळी सामाजिक रचना असते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा पुरुष जेव्हा कामाच्या ठिकाणी येतो, तर त्यावेळेला घरामध्ये त्याला त्याची आई, त्याची बहीण आणि लग्नानंतर त्याची बायको, हे सगळे त्याच्या आदेशाचं पालन करणाऱ्या स्त्रिया असतात. त्याच्या नजरेच्या अगदी इशारावरती सुद्धा त्या अनेकदा वावरत असतात. म्हणजे जेवण वाढताना सुद्धा वाढ सुद्धा म्हणावं लागत नाही पुरुषांना. कुटुंबातल्या स्त्रिया त्या वाढतच असतात. म्हणजे चपाती, भाजी, भात. अनेकदा पुरुष काही बोलत पण नाहीत, नुसतं हात पुढे करतात. म्हणजे आता मराठवाड्यामध्ये आम्ही 100 गावांमध्ये जे काम करतोय, तर गेल्या आठवड्यामध्ये आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचं आमचं ट्रेनिंग सुरू होतं. तर त्यातल्या एक महिला कार्यकर्ती असं सांगत होती की जेवण नको असेल तर, म्हणजे हवं असेल तर सांगत पण नाहीत की भाकरी भाजी दे, तिने ते समजून घ्यायचंय आणि वाढायचंय. आणि जर नको असेल तर नुसते रागाने बघतात बास. म्हणजे इतका सुद्धा संवाद नसतो. म्हणजे जेवायला सुद्धा बहुतेक वेळा आपल्याला दिसतं कुटुंबांमध्ये की पुरुष आधी जेवतात आणि स्त्रिया नंतर जेवतात, मोठं कुटुंब असेल तर. पण कदाचित छोटं कुटुंब असेल तर नवरा बायको मुलं सगळे एकत्र पण जेवायला बसतात. पण जरी एकत्र जेवायला बसलं तरी जेवण वाढण्याचं काम आहे, किंवा जेवण वाढण्याचं काम हे बहुतेक वेळा स्त्रियांना करावं लागतं, किंवा अन्नामधला चांगला जो भाग आहे तो नेहमी पुरुषांना जातो. म्हणजे चिकनचा लेग पीस, मटणाची नळी ही बहुतेक वेळा कुटुंबामध्ये पुरुषांच्या वाट्याला येते. म्हणजे केवळ एकत्र जेवायला बसून सुद्धा प्रश्न सुटतो किंवा समानता आली असं म्हणता येत नाही. किंवा शिळं अन्न उरलेलं असेल, म्हणजे सकाळचं अन्न आपण जर संध्याकाळी उरलेलं असेल, किंवा आज रात्रीचं उद्या दुपारच्या जेवणात असेल, तर बहुतेक वेळा ते अन्न स्त्रियांना घ्यावं लागतं. त्या स्वतःच्या ताटामध्ये घेतात. याचा सांगण्याचा मुद्दा असा आहे की पुरुष म्हणून त्यांना आपल्याला असं वाटायला लागतं, म्हणजे माझी आणि आपल्या अनेक पुरुषांची अशीच घडण झालेली आहे. आणि जोपर्यंत हे लिंगभाव किंवा या मुद्दे आम्हाला जोपर्यंत समजत नव्हते, तोपर्यंत मला सुद्धा असं वाटत असायचं की पुरुष म्हणून मीच श्रेष्ठ आहे आणि म्हणून माझं ऐकलं पाहिजे. म्हणजे लहानपणापासून ज्या मुलाचे लाड झालेले असतील, तो जर कामाच्या ठिकाणी गेला आणि तिथे त्याची सहकारी महिला आहे किंवा वरिष्ठ महिला आहे, बॉस महिला आहे, तर ती जेव्हा आदेश देईल किंवा सहकारी महिलेबरोबर वागताना त्याला त्रासदायक असेल, किंवा तो स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन घेऊन आलेला असेल. उदाहरणार्थ स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय करतं आपली समाजव्यवस्थेमध्ये प्रसार माध्यम येतात, बाजारपेठ येते. तर स्त्रिया हे उपभोगाचं साधन आहे असं जर दृष्टिकोन तयार झाला कुटुंबात किंवा माध्यमात किंवा मित्रांमध्ये मुलींची छेड काढणं असं असतं, तर मग त्या पुरुषाचा साहजिकच हा दृष्टिकोन तयार होतो की स्त्री हे उपभोगाचं, म्हणजे मादी म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. तर म्हणून आपलं म्हणणं आहे की स्त्रीकडे मादी म्हणून, घरकामाचं हे म्हणून न बघता तिच्याकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन पहिल्यांदा आपल्याला आपल्या सर्वांमध्ये रुजवला पाहिजे. पुढच्या स्लाइडकडे जाऊया आपण सर. तर निसर्गाने केलेले फरक आणि समाजाने केलेले फरक या सगळ्याबद्दल आपण बोलतो. तर लिंगभावामुळे पुरुषांना होणारे फायदे तोटे आपण ते नंतर वाचू शकता, मी त्या तपशिलात जाणार नाहीये. तर पुरुषांना अधिक सत्ता मिळते, आदेश देता येतात, घरकाम करायला लागत नाही, भुकेच्या वेळी ताजं गरम पुरेसं अन्न मिळतं, सगळ्या प्रकारची सेवा करून घेता येते, शिक्षण, आरोग्य, करिअर, मनोरंजन, विश्रांती अशा सगळ्या बाबतीत प्राधान्य मिळतं, बाहेर येण्या जाण्यावर बंधनं नसतात, निर्णय प्रक्रियेमध्ये महत्वाचं स्थान असतं, त्यानंतर मुलं सांभाळण्याचं बंधन नसतं, हवं तेव्हा लैंगिक भूक भागवता येते, जोडीदार निवडीचं तुलनेने अधिक स्वातंत्र्य असतं आणि घरातील स्त्रियांवर आणि राहण्यांवर राग काढता येतो. आणि असा तयार झालेला पुरुष कार्यालयाच्या ठिकाणी मग स्त्री सहकार्यांकडे कसा बघेल ह्याच्याबद्दल आपण बोललो. आता लिंगभावाच्या रचनेचे पुरुषांना काही तोटे होतात की नाही, तर होतात. म्हणजे उदाहरणार्थ प्रेम, भीती, दुःख या भावना मोकळेपणाने व्यक्त करता येत नाहीत. करता, कमावता, कुटुंब प्रमुख ह्या भूमिकांना पुरुषांना सहसा नकार देता येत नाही, किंवा त्यामुळे ताण येतो. म्हणजे एखाद्या पुरुषाला समजा स्वयंपाक करायला आवडत असेल छान, आणि त्याला असं वाटतं की मी घरात स्वयंपाक करतो, मला हे बाहेर जाऊन काम, म्हणजे मुंबईला लोकलमध्ये किंवा इथे कुठे बाहेर जाऊन मला नको बाबा हा ताण असं वाटत असेल, तर तो मोकळेपणाने बोलू शकत नाही. आणि जो पुरुष पुरुषत्वाच्या प्रतिमेविरोधात वागतो त्याला टोमणे, निंदा, अपमान सहन करावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ जो पुरुष बायकोशी किंवा स्त्रियांशी बरोबरीच्या नात्याने वागतो त्यांची पण खिल्ली उडवली जाते. बायकोशी बरोबरीच्या नात्याने वागणाऱ्या पुरुषाला आपल्या मराठवाड्यातला प्रसिद्ध शब्द आहे तो म्हणजे बायकाळा. तर हे जे काही रचना आहे, ह्या रचनेमध्ये पुरुषांना पण काही बंधनं आहेत, पण
स्त्रियांवर असणारी बंधनं ही मात्र पुरुषांच्या पेक्षा खूप प्रमाणामध्ये आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्याला आपण प्रिव्हिलेजेस आणि रिस्ट्रिक्शन्स असं आपण म्हणतो. म्हणजे प्रिव्हिलेजेस पुरुषांना जास्त आहेत, फायदे पुरुषांना जास्त आहेत, रिस्ट्रिक्शन्स किंवा बंधनं किंवा तोटे पुरुषांना कमी आहेत. आणि पुढची स्लाइड आपण बघूया. त्याच्यामध्ये स्त्रियांना जास्त तोटे आहेत, फायदे मात्र अगदीच नगण्य आहेत. तर मात्र स्त्रियांना काय ह्याचे फायदे होतात असं जर आपण बघितलं पुढच्या स्लाइडवर, तर त्याच्यामध्ये खरं तर भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य जास्त असतं स्त्रियांना. म्हणजे स्त्रियांनी रडलेलं चालतं. पुढच्या स्लाइडला आपण बघूया सर. तर स्त्रियांनी रडलं तर ते चालतं. म्हणजे आणि खरं म्हणजे रडण्याचं बंधनच असतं असं आपण म्हणायला पाहिजे. म्हणजे स्त्रियांवरती घरात मृत्यू झाला तर स्त्रियांवरती रडण्याचं बंधन आहे. आणि पुरुषांनी, आपण मगाशी म्हटलं की पुरुषांनी फारसं रडून चालणार नाही. त्यांनी कितीही दुःख झालं तरी दुःख बाजूला सारून ते पुढची क्रियाकर्माला लागलं पाहिजे. तर याच्यामध्ये लिंगभावामुळे स्त्रियांना होणारे तोटे जास्त आहेत आणि फायदे नगण्य किंवा अजिबात नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ लिंगभावाच्या रचनेमध्ये स्त्रियांनी घराबाहेर जाऊन काम करणं हे काही फार अपेक्षित नाहीये. मिळालं काम, केलीच नोकरी तर चांगलं आहे. पण पुन्हा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये, सर पुढची स्लाइड प्लीज. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये आपल्याला हे दिसतं की स्त्रिया आणि पुरुष दोघांनी काम केल्याशिवाय आपल्याला जी हवी ती लाईफस्टाईल आहे, म्हणजे उदाहरणार्थ पुणे शहरामध्ये किंवा औरंगाबाद शहरामध्ये किंवा लातूर शहरामध्ये फ्लॅट घेणं 2 BHK चा किंवा कार असणं आपली, ही जी काही लाईफस्टाईल भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या डोळ्यासमोर येते, तर ती लाईफस्टाईल जर मिळवायची असेल तर नवरा आणि बायको दोघांनी काम करण्याशिवाय इलाजच नसतो. आणि त्यामुळे अनेकदा स्त्रिया घराबाहेर पडून पैसे कमावतात, पगार मिळवतात, हे सुद्धा आपल्याला दिसतं. पण घरातली त्यांची कामं मात्र तशीच राहतात. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये कुटुंबाच्या बाहेर जाऊन पैसे मिळवण्याच्या जबाबदाऱ्या स्त्रियांनी घेतल्या, त्या प्रमाणामध्ये पुरुषांनी कुटुंबाच्या आतल्या कामाच्या जबाबदाऱ्या घेतल्या नाहीत असं आपल्याला म्हणता येईल सरळ सरळ. सर स्लाइड पुढे जाऊ शकते का? पुढे जाऊया, कारण आता त्याही पुढच्या स्लाइडला आपल्याला जायचंय. हे आपण बघितलं फायदे, स्त्रियांना होणारे फायदे, की भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतात, पण बाईला हवं तेव्हा रडता येतं असं नाही. म्हणजे भरल्या घरात नाही, मागची स्लाइड सर. भावना मोकळेपणाने करता येत नाहीत किंवा भरल्या घरामध्ये रडणं बाईनी, हे सर मागची स्लाइड प्लीज. हे म्हणजे काय भावना व्यक्त करता येत नाहीत. आणि नाही, त्याच्या पुढची स्लाइड सर आता प्लीज. स्त्रियांना लिंगभावामुळे स्त्रियांना होणारे फायदे, हा प्लीज हीच. आणि घराबाहेर जाऊन काम करण्याची दगदग करावी लागत नाही. पण ज्या स्त्रियांना घराबाहेर जाऊन काम करण्याची दगदग करावी लागत नाही, म्हणजे अनेकदा असं दिसतं की पुरुष जर चांगलं कमावणारा असेल तर मग स्त्रियांनी घरातच राहून काम करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. घराकडे लक्ष द्यावं, मुलांकडे लक्ष द्यावं. मग त्याला गृहमंत्री वगैरे पण म्हणतील, आमच्या या होम मिनिस्टर आहेत वगैरे वगैरे असं पण म्हणतील. तर पुरुषांचं उत्पन्न वाढलं, म्हणजे अनेक गरीब कुटुंबांमध्ये किंवा वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये भारतात हे जे अभ्यास झालेत त्याच्यामध्ये हे दिसतं की पुरुषांचं उत्पन्न वाढायला लागलं की त्यांना असं वाटायला लागतं की स्त्रियांनी आता घराबाहेर जाऊन काम करण्याची काही गरज नाही. म्हणून पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा आम्ही बघतो, आमच्याही नात्यातल्या परिचयातल्या अनेक स्त्रिया MBA झाल्यात, BCA झाल्यात, MCA झाल्यात, MCOM झालेले आहेत, तरी सुद्धा घरातच त्या घर सांभाळतात. नवरा इंजिनियर आहे, नवरा डॉक्टर आहे, मग तुला काय करायचंय काम करून, असं अपेक्षा असते. याचा झालाच तर फायदा स्त्रियांना झालाच तर असं होतं की घराबाहेर जाऊन काम करायची जी दगदग आहे, कामाच्या ठिकाणचं ताण सहन करावे लागत नाही, पण सतत अवलंबून मात्र राहावं लागतं. म्हणजे 100-500 रुपयांसाठी सतत हात पसरावे लागतात, घरकामाचं ओझं असतं, इत्यादी इत्यादी. आता लिंगभावामुळे स्त्रियांना होणारे तोटे जे त्यात कमी सत्ता मिळते, आदेशांचं पालन करावं लागतं, हिंसा सहन करावी लागते, घरकाम करावंच लागतं, भुकेच्या वेळी ताजं पोटभर गरम अन्न मिळत नाही, शिळं अन्न खावं लागतं आणि सगळ्या प्रकारची सेवा करावी लागते. आणि मग शिक्षण, आरोग्य, करिअर, मनोरंजन, विश्रांती, अन्न अशा सगळ्याच बाबतीत दुय्यम स्थान मिळतं. बाहेर येण्या जाण्यावर बंधनं असतात, निर्णय प्रक्रियेमध्ये दुय्यम स्थान असतं आणि घराबाहेर काम करत असताना घरच्यांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळवण्यात अडचणी येतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला कामाच्या ठिकाणी जर एखादा पुरुष त्रास देत असेल आणि तिने जर ते घरी सांगितलं तर घरचे म्हणतात की जाऊ दे, ते काम सोडूनच देणार, नाहीतरी तुझ्या पैशांवर कुठं घर चालतंय. म्हणजे मी एका सरकारी कार्यालयामध्येच
या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कमिटीवर मेंबर होतो. तर त्याच्यामध्ये तो क्लास 2 जो ऑफिसर होता, तो क्लास 4 ची ज्या ताई होत्या, सफाई कर्मचारी ताई होत्या, तर त्यांचा तो लैंगिक छळ करत होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या ताईंनी असं सांगितलं की मग घरी मी सांगितलं नाही, कारण घरचे म्हणतील नाहीतरी तुझं काम काय आहे, त्याच्यावर काय घर चालतच नाही, त्यामुळे तू बंदच कर. आणि शिवाय त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा ह्याच्यावर भरलेल्या होत्या, त्या तात्पुरत्या स्वरूपात कामावरती भरलेल्या होत्या. आणि त्यामुळे मग त्यांना असं वाटत की मी घरी सांगितलं तर हे घरचेच मला ओरडतील. आणि आपल्याला हे पण दिसतं की स्त्रियांवर हिंसा होत असेल तर अनेकदा स्त्रियांनाच जबाबदार धरलं जातं त्यासाठी. तर त्यामुळे या सगळ्या रचनेचा आपल्याला विचार करून आपलं काय म्हणूया, आपलं माणूस म्हणून आपल्या जबाबदाऱ्या आणि हे आपण वर्तणूक आपली असली पाहिजे. सर पुढच्या स्लाइडकडे जाऊया. त्या स्लाइड मधल्या मुद्द्यांबद्दल आपण खूप चर्चा आता करणार नाही आहोत. मर्दानगीच्या मुद्द्याबद्दल. तर मर्दानगीची घडण लहानपणापासून होते, मुलांची, पुरुषांची. आणि आपल्याला हे म्हणजे लहानपणापासून आपण मगाशी बघितलं की मुलाला खेळणी कोणती दिली जातात, मुलाला फिल्म्स कोणत्या दाखवल्या जातात, किंवा मुलांना कपडे कोणते दिले जातात, किंवा मुलगा रडत आला तर आपण काय मुलीसारखं, मुलगी आहेस का तू रडायला, तू स्ट्रॉंग असलं पाहिजे वगैरे असं आपण म्हणतो. ही लहानपणापासून घडण असते. म्हणजे मर्दानगीची घडण आणि जनानगीची किंवा स्त्रीत्वाची आणि पुरुषत्वाची समांतरपणे घडण होत असते. आणि त्या मर्दानगी ही निसर्गाने निर्माण केलेली नाहीये. जर मर्दानगी ही नैसर्गिक असती तर प्रत्येकच पुरुष 6 फूट उंचीचा, भरदार छातीचा, 6 पॅक्स ऍब्स वाला असा दिसला असता. आणि प्रत्येकच स्त्री ही नाजूक, लाजाळू, हळवी अशी दिसली असती. तर म्हणून आपलं म्हणणं आहे की मर्दानगी आणि स्त्रीत्व आणि पुरुषत्व हे नैसर्गिक नाहीये, ते सामाजिक आहे. आणि ह्याचा मर्दानगीमध्ये पुन्हा प्रदर्शन करणं मर्दानगीचं, मी कसा सत्ता गाजवणारा आहे, किंवा मी कसा स्ट्रॉंग आहे, कणखर आहे, हे असतं. धोके घेणं असतं, म्हणजे जोरजोरात वाहन चालवणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करणं असेल, हे असतं. आणि मर्दानगीचं एक नातं हिंसाचाराशी असतं. म्हणजे पुन्हा सैराट सिनेमाचं उदाहरण द्यायचं झालं तर सैराटमध्ये आर्चीचा भाऊ आर्चीला आणि आर्ची ज्याच्यावर प्रेम करते त्याला आणि त्याच्या घरच्यांना जाऊन धडा शिकवतो. म्हणजे नंतर तो शेवटी ठारच मारून टाकतो त्यांना. तर म्हणजे मुलगी किंवा घरातली स्त्री जर समाजमान्य किंवा ह्या लिंगभाव आणि पितृसत्ताक लिंगभावाच्या रचनेतून तयार झालेल्या पितृसत्ताक समाज व्यवस्थेच्या नुसार वर्तणूक करत नसेल तर तिला धडा शिकवण्याचं काम हे या मर्द पुरुषाचं असतं. म्हणून मध्ये कोल्हापुरात 2015 मध्ये एक घटना घडली होती की मुलगी सो कॉल्ड फॅशनेबल कपडे घालते म्हणून भावानेच तिला मारून टाकलं होतं. अशी घटना घडलेली होती. तर म्हणून आपल्याला मर्दानगी आणि हिंसाचा काय संबंध आहे याचा हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि पुन्हा आपण असं म्हणतो की पुरुष जन्मतः हिंसक असतात का, तर नाही, पुरुष जन्मतः हिंसक नसतात, त्यांना घडवलं जातं. आणि स्त्रिया जन्मतः कोमल सहनशील नसतात, त्यांना तसं घडवलं जातं. आणि मग कमला भसीन यांचं एक प्रसिद्ध वाक्य असं आहे की जर पुरुष जन्मतः हिंसक असते तर ना गौतम बुद्ध झाले असते ना महात्मा गांधी, असं जे कमला भसीन यांचं वाक्य आहे त्याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. तर म्हणून प्रत्येक पुरुष हा वर्चस्व गाजवणारा नसतो, पण पुरुष म्हणून मला मात्र हक्क मिळवले पाहिजेत, मला माझा अहंकार जपला गेला पाहिजे, मला आयतं पाणी हातात मिळालं पाहिजे, आयतं जेवण, आयता डबा ऑफिसमध्ये जाताना मिळाला पाहिजे. आणि ऑफिसमधल्या स्त्रियांनी पण मला पुरुष सहकारी म्हणून माझ्या सगळ्या ह्याच्याबद्दल वागलं पाहिजे, अशी अपेक्षा अनेक पुरुषांची असू शकते. त्याच्याबद्दल आपल्याला विचार करायला लागेल. तर पुढच्या स्लाइडला आपण जाऊया. नैसर्गिक लिंग आणि सामाजिक लिंग ही स्लाइड आपण आता बघूया. तर त्याच्यामध्ये निसर्गाने केलेले फरक आणि समाजाने केलेले फरक, याच्यामध्ये निसर्गाने जे केलेले फरक आहे त्याला आपण म्हणतो नैसर्गिक लिंग, किंवा इंग्रजीमध्ये त्याला सेक्स असा शब्द वापरला जातो. आणि जे समाजाने केलेले फरक आहेत, सर पुढची स्लाइड प्लीज. समाजाने केलेले जे फरक आहेत त्याला आपण म्हणतो सामाजिक लिंग, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आपण जेंडर म्हणतो. तर निसर्गाने केलेले जे फरक आहेत ते निसर्गाने केलेले फरक हे सहजासहजी आपल्याला बदलता येत नाहीत. म्हणजे एखाद्या पुरुषाला असं वाटलं की मला स्त्री व्हायचंय तर त्याला गुंतागुंतीचं ऑपरेशन करावं लागतं त्याच्यासाठी. मग म्हणजे उदाहरणार्थ मध्ये बीड मधल्या एका पोलीस दलातल्या महिलेला
म्हणजे ती महिला होती, नंतर त्या ललिता साळवे यांची घटना तुम्हाला माहिती असेल. तर ललिता साळवे नंतर ललित साळवे झाला, म्हणजे लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून. आणि मग तो महिला राखीव कोट्यामधून त्याला त्या व्यक्तीला कामाला ठेवलं गेलं होतं. मग काय होणार, मग महिला म्हणून राखीव कोट्यातून जी व्यक्ती कर्मचारी म्हणून भरती झाली, तर मग त्याचं काय करणार, तो पुरुष झाला तर काय करणार आपण. म्हणून मग त्याला आपलं पद जाऊ नये, आपली नोकरी जाऊ नये म्हणून मंत्रालयापर्यंत त्यांना काय अर्ज वगैरे करावे लागले. सर पुढची स्लाइड प्लीज. निसर्गाने केलेले फरक आणि समाजाने केलेले फरक याच्याबद्दल आपण बोलतोय. तर निसर्गाने केलेले फरक याला आपण नैसर्गिक लिंग असं म्हणतो आणि ते सहजासहजी बदलता येत नाही. सामाजिक लिंग म्हणजे सतत बदलतच असतं. म्हणजे असं की उदाहरणार्थ मध्ये मी अंबेजोगाई तालुक्यातल्या तरुण मुलांचं ट्रेनिंग घेतलं. मराठवाड्यात खूप काम आम्ही म्हणजे काम जी चालू आहे त्यातल्या कामात मी सहभागी असतो. तर आता आमचा मराठवाड्यामध्ये एक जो 2019 पासून एक कार्यक्रम सुरू आहे, तर त्याच्यामध्ये मराठवाड्यातल्या 100 गावांमध्ये पुरुषांबरोबर समानतेसाठी काम. तर त्याच्यात हिंगोली, उस्मानाबाद मधले तुळजापूर आणि लोहारा, लातूर मधला देवणी आणि बीड मधले धारूर आणि अंबाजोगाई ह्या तालुक्यांमध्ये, आणि हिंगोलीतला हिंगोली तालुका होता, पण आता ते हिंगोलीतलं काम सध्या थांबलेलं आहे. तर या 3 सध्या जिल्ह्यांमध्ये काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये एक बेसलाईन सर्व्हे पण केला गेला होता. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की सामाजिक लिंग जे आहे ते समाजाने निर्माण केले आणि ते सतत बदलत असतं. आणि म्हणजे उदाहरणार्थ मध्ये मी अंबेजोगाईतल्या मुलांचं ट्रेनिंग घेतलं, तर त्यावेळेला अंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमधल्या मुली होते, तर मुली सुद्धा जीनचे पॅन्ट घातलेल्या होत्या. पण 20-30 वर्षापूर्वी मुलींनी गावामध्ये किंवा कॉलेजमध्ये जाताना गावातून जीनची पॅन्ट घालणं हे तितकंसं स्वीकारलं गेलेलं नव्हतं. पण आता 10वी-11वीच्या मुली जीन पॅन्ट घालू शकतात काही प्रमाणामध्ये. म्हणजे हे बदलत असतं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे समाजाने निर्माण केलं. ही जी स्लाइड आहे इथे, की समाजाने निर्माण केलं आणि ते सतत बदलत असतं. किंवा पूर्वी स्त्रियांना काय करायचं शिकून असं समाज म्हणत असे, पण आज मात्र मुलीला शाळेत घालू नका असं कोणी म्हणणार नाहीये. तर म्हणून सेक्स नैसर्गिक लिंग जे ते इतिहासामध्ये कायम राहतं. म्हणजे उदाहरणार्थ हा जो दुसरा मुद्दा आहे सेक्स नैसर्गिक लिंग याच्यामधला, तर तो इतिहासात कायम राहतं याचा अर्थ काय, तर 1000 वर्षांपूर्वी बाई म्हणलं की गर्भाशय, मासिक पाळी, आणि पुरुष म्हणलं की जी दाढी मिशा किंवा शारीरिक फरक जो आहे तो तसाच होता. पण जेंडर सामाजिक लिंग जे आहे ते इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं असतं. म्हणजे उदाहरणार्थ पुन्हा स्त्रियांना भारतामध्ये 200-300 वर्षापूर्वी भारतामध्ये वरच्या मानलेल्या जातीतल्या स्त्रियांना नवरा मेल्यानंतर सती जावं लागत होतं. पुन्हा एकदा हे लक्षात घ्या की सतीची प्रथा ही सर्व जातींमध्ये नव्हती, हे अभ्यासकांनी दाखवून दिलेलं आहे. तर आता मात्र स्त्रियांना नवऱ्याच्या चितेवरती सती जावं लागत नाही, म्हणजे इतिहासात बदलते याचं ते उदाहरण आहे. पण जरी बाईला नवऱ्याच्या चितेवर आता सती जावं लागत नसलं तरी सुद्धा जर एखाद्या पुरुषाची बायको वारली किंवा त्याचा घटस्फोट झाला, तर ज्या सहजपणे त्या पुरुषाला दुसरी जोडीदार मिळते, त्या सहजपणे एखाद्या बाईचा नवरा वारला किंवा तिचा घटस्फोट झाला तर तिला सहजपणे दुसरा जोडीदार मिळत नाही. आणि म्हणून सामाजिक लिंग बदलतं हे बरोबर आहे, पण ते बदलतं म्हणजे किती बदलतं. किंवा लातूर उस्मानाबादच्या 1993 सालच्या भूकंपानंतर एका संस्थेने, पुण्यातल्या एका संस्थेने अभ्यास केला होता. त्यामध्ये असं दिसून आलं होतं की भूकंपामध्ये ज्या पुरुषांच्या बायका वारल्या त्यातल्या बहुतेक पुरुषांनी दुसरी लग्न केली होती, अगदी 50-60 वयाच्या सुद्धा. म्हणजे करावी त्यांनी, त्यांचा चॉईस येतो. पण अनेक स्त्रिया ज्यांचे नवरे वारले भूकंपामध्ये त्यातल्या अनेक स्त्रियांना दुसरं लग्न करण्याची इच्छा नव्हती, हे त्या अभ्यासामध्ये दिसून आलं. तर म्हणून सामाजिक लिंग जे ते इतिहासामध्ये बदलतं, हा यातला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा यातला तो तिसरा जो मुद्दा आहे की नैसर्गिक लिंग जे ते स्थान, समाज, संस्कृती ह्याच्यानुसार कायम राहतं. म्हणजे समाज अमेरिकेतला असो, अंदमान मधला असो, आफ्रिकेतला असो, ऑस्ट्रेलियातला असो, पाकिस्तानातला असो, भारतातला असो, बाई म्हणले की शरीर रचना एकसारखीच सगळीकडे आणि पुरुष म्हणले की शरीर रचना एकसारखीच सगळीकडे. म्हणजे असं नाहीये की पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये पुरुषांना गर्भाशय असतात आणि दक्षिण गोलार्धात स्त्रियांना, असं नसतं. तर कुठलाही स्थान असो, कुठलाही समाज असो, कुठलीही संस्कृती असो, सेक्स नैसर्गिक लिंग जे आहे ते कायम राहतं, बदलत नाही. आणि
सामाजिक लिंग जेंडर मात्र बदलतं. म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये 60 वर्ष वयाच्या स्त्रीने स्कर्ट घातला तर त्याच्यात कोणालाच काही वावगं वाटणार नाहीये. पण मराठवाड्यामध्ये जर 60 वर्ष वयाच्या स्त्रीने स्कर्ट घातला तर ते चालणार नाहीये. म्हणजे काय, तर स्थान, समाज, संस्कृती ह्याच्यानुसार सामाजिक लिंग बदलतं. किंवा अजून एक उदाहरण देता येईल की उत्तर भारताच्या काही भागामध्ये स्त्रिया घुंगट घेतात असं आपल्याला दिसतं, पण दक्षिण भारतामध्ये घुंगट नाही, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये वगैरे. तर म्हणून स्थान, समाज, संस्कृती ह्याच्यानुसार जेंडर बदलतं, याचं ते उदाहरण आहे. त्यानंतर शेवटचा ह्यातला मुद्दा म्हणजे नैसर्गिक लिंग ही विविधता आहे आणि सामाजिक लिंग ही विषमता आहे. तर म्हणून कोणीतरी बाई आहे, कोणीतरी पुरुष आहे, कोणीतरी ट्रान्सजेंडर आहे, तर ते वेगळेपण आहे. निसर्गाने पुरुषाला स्त्रीच्या पेक्षा श्रेष्ठ बनवलेलं नाही, की पुरुषाला 6 बोट आहेत हाताला, 32 ऐवजी 36 दात आहेत वगैरे, असं काही नाहीये. पण सामाजिक लिंग जी आहे ती विषमता आहे. म्हणजे जेंडर ही विषमता आहे, उतरंड आहे. त्याच्यामध्ये पुरुष हा वरच्या दर्जाचा आहे, स्त्री ही खालच्या दर्जाची आहे. आणि म्हणून विषमतेला आपला विरोध असला पाहिजे, विविधतेचा आपण आदर केला पाहिजे, असं आपलं म्हणणं आहे. पुढच्या स्लाइडकडे आपण जाऊया. आता सगळ्या स्लाइड काही मी घेणार नाही, आधी म्हटल्याप्रमाणे. सर आपल्याला किती वेळ जरा प्लीज सांगता? आता 11:15 अंदाजे होत, 11:10 झालेत. आपल्याला किती वेळ आहे राऊत सर? आणि चर्चेला एक 5-10 मिनिटं शेवटी ठेवूया, असं जर गृहीत धरलं तर किती वेळ आहे आपल्याला अजून? सर एक 10 मिनिट पुढे कम्पन्सेट करूत आपण, 11:40 पर्यंत करूयात सर. चालेल, मग मी असं करतो 11:25 किंवा उशिरात उशिरा 11:30 पर्यंत हे प्रेझेंटेशन मधले काही मुद्दे संपवतो आणि मग आपण 10 मिनिटं चर्चेला घेऊया. चालेल का सर? येस सर, येस सर, येस सर. तर मला वाटते की 11:20 पर्यंत संपवा, कारण प्रश्नोत्तर बरेच असतील. बरं, हरकत नाही, ठीक आहे, आपण 11:25 पर्यंत घेऊया, कारण काही स्लाइड्स अजून महत्वाच्या बऱ्याच बाकी आहेत जेंडरच्या ह्याच्यात. कारण आपलं जवळपास 10:25 ला माझं सुरू झालं, तर म्हणून आपल्याला थोडं एक ह्या 11:25 पर्यंत आपण ह्या स्लाइड्स पूर्ण करू आणि 15 मिनिटं चर्चेला ठेवू. सर 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 ओके. तर लिंगभाव, जेंडर हे खूप मी घाईत सगळं बोलतोय आणि खूप फास्ट बोलतोय आणि हे एकतर्फी होतं याची मला कल्पना आहे. पण जर तुमचे प्रश्न काही असतील तर शक्य झाले तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता, किंवा आवश्यक असेल तर नंतर पण आपण चर्चा करू, किंवा नंतरही आपण याची चर्चा पुढे करू पण शकतो. तर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण पुरुषप्रधान समाज व्यवस्थेमध्ये राहतो. तर ती अशी व्यवस्था आहे ज्यात घरात आणि घराबाहेर, म्हणजे कार्यालयात असो, मार्केट यार्डामध्ये असो, बाजारपेठेत असो, शैक्षणिक संस्थांमध्ये असो, धर्मसंस्थेमध्ये असो, प्रसार माध्यमांमध्ये असो, पुरुषांचं संख्यात्मक आणि मूल्यात्मक वर्चस्व आहे आणि स्त्रियांचा दर्जा हा पुरुषांच्या पेक्षा कमी आहे. म्हणजे आपण अगदी साधी निकष घेतले की हॉटेलमध्ये कोण जास्त प्रमाणात दिसतं, शेतात पिकं घ्यायची याचा निर्णय कोण घेतं, मुलांच्या नावामागे कोणाचं नाव असतं, लग्नानंतर कोण आपल्याच घरी राहतं, आणि म्हणजे कोणाला घराचा त्याग नाही करावा लागत आई वडिलांच्या. तर ह्या सगळ्या प्रश्नांची बहुतेक आपण उत्तरं बघितली. तर पुरुषांच्या, पैसा कोणाच्या हातात असतो, व्यापारी कोण असतं, निर्णय प्रक्रियेत कोणाला अंतिम स्थान असतं, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर पुरुषांचे असं येतं. तर म्हणून पुरुषप्रधान व्यवस्था म्हणजे घरात आणि घराबाहेर सगळीकडे पुरुषांचं वर्चस्व असतं आणि स्त्रियांचा दर्जा हा पुरुषांच्या पेक्षा कमी असतो. आणि कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रात मुख्यतः पुरुषांची सत्ता असते. पण जात, आर्थिक स्तर, विभाग, देश याच्यानुसार पुरुष प्रधानता वेगळी असू शकते. म्हणजे उदाहरणार्थ पुन्हा मराठवाड्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर मराठवाड्यातल्या एका जात समूहामध्ये पुरुषांनी मटण खाल्लेलं चालतं, पण स्त्रियांना मटण आवडत असेल खायला तरी सुद्धा स्त्रियांनी मटण खाल्लेलं चालत नाही. आता ही प्रथा सगळ्या जातींमध्ये नाहीये, पण विशिष्ट जातींमध्ये, किंवा एका विशिष्ट जातीमध्ये अशी पण प्रथा आहे भटक्या समुदायातल्या, की लग्नानंतरच्या पहिल्या शरीर संबंधाच्या वेळेला मुलीला रक्तस्राव झाला पाहिजे म्हणून त्या जोडप्याच्या, आणि तो रक्ताचा डाग दिसला पाहिजे म्हणून त्या जोडप्याच्या अंथरुणावरती पांढरी चादर घातली जाते. आणि जर मुलीला रक्तस्राव झाला नाही तर मुलीचे आधी कोणातरी पुरुषाशी संबंध होते असं म्हणून ते लग्न मोडलं जातं. ह्याला कौमार्याची चाचणी असं म्हणतात, व्हर्जिनिटी टेस्ट. तर ही काही जातींमध्ये, भटक्या ह्याच्यातल्या एका जातीमध्ये सापडते, किंवा आफ्रिकेत अजून वेगळं काही सापडेल. तर म्हणून सांगण्याचा मुद्दा आहे की पुरुष प्रधानता एकसारखी नसते. चीनमध्ये स्त्रियांचे पाय नाजूक असावेत म्हणून त्यांना लहानपणापासून लाकडी
बुटांमध्ये त्यांचे पाय बांधले जातात. आता ही प्रथा भारतामध्ये नाहीये, पण भारतामध्ये हुंड्याची प्रथा आहे, किंवा इतर अनेक प्रथा ज्यांच्याबद्दल बोलता येईल ते आपण नंतर बोलू वेळ मिळाला तर. पुढच्या स्लाइडकडे जाऊया आपण सर. तर पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये भिन्नलिंगी लग्न आणि एकाच जातीतले पुरुष आणि स्त्री, म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री, आणि भारतामध्ये ते एकाच जातीतले असावे लागतात, आणि त्यांच्या विवाह संबंधातून झालेली मुलं यांना कुटुंब मानलं जातं. आणि मूल्य आणि विचारसरणी पण पुरुष सत्ताक असते. म्हणजे काय तर नवऱ्याने मारहाण केलेली स्त्री जर गेली पोलीस स्टेशनमध्ये, तर पोलीस तिला म्हणू शकतात की चालायचंच ग, नवरा म्हणल्यावर मारणारच, त्यासाठी एवढं पोलीस स्टेशनची पायरी चढायची काय गरज आहे. नवरा तुला मारतो कारण तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तर तो मारतो ना तुला. आता हे काय झालं, नवरा प्रेम करतो म्हणून मारतो, हे मूल्य आणि विचारसरणी पुरुष सत्ताक झाली. आता ती बाई असं म्हणते का की अच्छा नवरा माझ्यावर प्रेम करतो म्हणून मारतो काय, पण मग माझं पण प्रेम आहेच की हो माझ्या नवऱ्यावर, त्याशिवाय काय मला 2-3 पोरं झाली, तर मग त्या प्रेमापोटी मी माझ्या नवऱ्याला एक हलकीशी चापट मारली तर चालणार आहे का, असं बाई म्हणतच नाही. कारण त्यांच्या डोक्यामध्ये ती मूल्य आणि विचारसरणी आपल्या सगळ्यांच्याच, पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या सगळ्यांच्याच डोक्यामध्ये ही पुरुष प्रधान व्यवस्था किंवा जेंडर लिंगभावाची रचना ही मेंदूमध्ये आपल्या फिट केलेली असते. तर म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये मूल्य आणि विचारसरणी पुरुष सत्ताक असते. त्यामुळे केवळ पुरुषाच्या जागी महिला येऊन मूल्य आणि विचारसरणी बदलत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. पुढच्या स्लाइडकडे आपण जाऊया. आपण जी 5 नियंत्रणं आहेत स्त्रियांवरची ती अगदी पटपट बघूया. याच्यामध्ये स्त्रियांनी घरकाम, श्रम किंवा त्या श्रमावर होणारं त्या श्रमातून होणारं उत्पादन, याच्यामध्ये स्त्रियांनी घरकाम केलंच पाहिजे, आणि या घरकामात खूप कामं असतात आणि ती स्त्रीचीच महत्वाची जबाबदारी आहे असं मानलं जातं. आणि घरातली कामं न दिसणारी असतात असं आम्ही जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये सगळ्यांच्या आवडीनिवडी सांभाळा, किंवा यांना बटाट्याची भाजी आवडत नाही मग त्यांना अजून काहीतरी करून द्या, किंवा घरातला पुरुष जर सकाळी 8 वाजता कामावर जाणार असेल तर घरातल्या बाईची कामाची सुरुवात सकाळी 5-5:30लाच झालेली असते, किंवा रात्री उशिरा येणार असेल तो कामावरून, तर मग तो जर रात्री 9, 9:30, 10ला कामावरून आला तर घरातल्या बाईचं काम रात्री 12ला संपतं, किंवा पाहुणे आले तर अजून काय करावं लागतं, किंवा सण असतील तर अजून काहीतरी करावं लागतं, दिवाळी असतील, गणपती असेल त्याचे अजून वेगळे पदार्थ बनवावे लागतात. आता रमजानचा महिना चालू झालाय तर पहाटे मग 3ला उठून, जर रोजा सूर्योदयाबरोबर सुरू होणार असेल तर मग पहाटे 3-3:30ला उठून सगळा स्वयंपाक करा वगैरे वगैरे. लहान बाळं असेल त्यांना पेज करा, पाहुणे आले तर त्यांना अजून काहीतरी करा. तर ही कामं अनेकदा पुरुषांना किंवा अनेकांना बायकांना पण असं वाटतं की त्यात काय 2 माणसांचा 4 माणसांचा तर स्वयंपाक आहे, पण त्याच्यामध्ये खूप काय म्हणूया न दिसणारी कामं असतात. आता उन्हाळा आहे तर पापड्या, कुरवड्या, कुरड्या, काय काय बरंच सुरू असतं करणं, सांडगे, मसाले वगैरे वगैरे. तर म्हणून ही घरातली कामं न दिसणारी असतात असं आम्ही म्हणतो. आता पुढची स्लाइड घेऊया सर आपण, की बाईनी घराबाहेर जाऊन काम करायचं की नाही, त्या पुढची स्लाइड. बाईनी घराबाहेर जाऊन काम करायचं की नाही, कोणतं करायचं आणि कधी ते थांबवायचं, याचे निर्णय सुद्धा पुरुष सत्ता घेते, म्हणजे नवरा, सासू, सासरा हे घेतात. का तर म्हणजे उदाहरणार्थ आता अनेकदा स्त्रियांना असं वाटतं की नोकरी करायला लागले म्हणजे मी स्वतंत्र आहे, पण तसं ते नसतं. तर अनेकदा स्त्रिया प्रमोशनची, बढतीची, बदलीची नोकरी नाकारतात. म्हणजे माझी एक मैत्रीण नाशिकला राहते, तर तिची नाशिकवरून जालन्याला बदली झाली तर तिने कामच सोडून दिलं. पण ही जर पुरुषाची बदली नाशिकवरून नागपूरला जरी झाली असती तरी सुद्धा त्या पुरुषाच्या मागे सगळं कुटुंब गेलं असतं. म्हणजेच काय, यातला जो शेवटचा या स्लाइड दाखवलं होतं, दाखवत जा जरा वाचून, म्हणजे त्यांनी वाचलं तर बरं राहतं, पुढे शब्द रचना वगैरे. तर तिचं घराबाहेर पडणं बाईचं पुरुषांना सोयीचं असतं तोपर्यंत ते स्वीकारलं जातं. म्हणून रात्रपाळीची नोकरी असेल, फिरतीची नोकरी असेल, बढतीची नोकरी असेल, किंवा टुरिंग, ज्या नोकरीमध्ये जास्त प्रवास किंवा बाहेर गावी जावं लागतं, अशा नोकऱ्या करणं स्त्रिया टाळतात. हे झालं श्रमावरचं नियंत्रण. पुढचं नियंत्रण आहे पुनरुत्पादनावरचं. सर पुढची स्लाइड आपण बघूया, की शरीर तिचं, गर्भाशय तिचं, पण मुलं किती व्हावीत, किती अंतराने व्हावीत, गर्भनिरोधक कुठलं वापरावं, कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया कुठली करायची, याचे निर्णय सुद्धा पुरुषांच्या हातामध्ये असतात बहुतेक वेळा. आणि बाईने आई झालंच पाहिजे, तेही विवाहाच्या अंतर्गत झालं पाहिजे, अशी या व्यवस्थेची अपेक्षा असते. पुढची स्लाइड आपण बघूया सर. आता मुलबाळ सांभाळण्याची मुख्य जबाबदारी ही स्त्रीचीच असते असं मानलं जातं आणि त्याचा तिच्या करिअरवरती परिणाम होतो.
म्हणजे मूल लहान आहे तर मग आता 2-3 वर्ष तू काहीच काम करू नको, किंवा 8-10 वर्षाची मुलं झाली तरी सुद्धा मग स्त्रिया घरात अभ्यास घेणं. आता तर आम्हाला हे दिसतंय की ऑनलाईन अभ्यासाची जबाबदारी कुटुंबामध्ये स्त्रिया घेत आहेत आणि पुरुष त्यांची ऑफिसची कामं ऑनलाईन करतायत. हे पुणे शहरामध्ये, पुणे मुंबई खूप ठिकाणी शहरांमध्ये आम्हाला हे दिसतच आहे. तर या सगळ्याचा स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आधीच्या स्लाइडमध्ये पण हे होतं, किंवा या स्लाइड मधला हा जो शेवटचा मुद्दा आहे की स्त्रियांच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. वारंवारची बाळंतपणं, मुलगाच हवा असं म्हणणं, त्यामुळे मुली होत झाल्या 2-3 तरी परत पुन्हा प्रयत्न करणं, किंवा गर्भलिंग निदान सोनोग्राफी करून मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करणं, असे अनेक मुद्दे असतात. त्याचा स्त्रियांच्या आरोग्यावरती परिणाम होतो. पुढचं जे नियंत्रण आहे तर ते नियंत्रण, पुढची स्लाइड सर, लैंगिकतेवरचं नियंत्रण आहे, ज्याच्यामध्ये बाईची लैंगिक शुद्धता ही तिच्या जीवापेक्षा सुद्धा महत्वाची असते असं मानलं जातं. आणि पदर, घोंगट, बुरखा हे लैंगिकतेवरचं नियंत्रण आहे. आणि लैंगिकतेवरच्या या नियंत्रणामध्ये लग्नाआधी कुठल्याही पुरुषाशी तिचे संबंध येता कामा नयेत, किंवा तिने खाली मान घालून चाललं पाहिजे, तिने काय नजरेला नजर देता कामा नये, असं अनेक बंधनं स्त्रियांवर असतात. आणि पुरुषांवर असं बंधन नसतं. पुरुषाची जात म्हणजे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. माझ्या नवऱ्याची बायको नावाची फेमस सिरियल जी आता संपली, ती त्याचा तुम्ही संदर्भ घेऊ शकता, की लग्नाची एक बायको घरात असताना इतर स्त्रीशी संबंध ठेवणं, तमाशात जाणं, डान्स बारला जाणं वगैरे वगैरे. तर हे पुरुषांनी केलेलं वर्तन असेल त्याकडे क्षमाशील पद्धतीने बघितलं जातं, चालायचं, पुरुषांची जात म्हटलं जातं. पण स्त्रीने मात्र काटेकोरपणे स्वतःच्या लैंगिकतेचं किंवा काय लैंगिकतेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. तिने कोणा पुरुषाशी, मुलाशी बोललेलं पण चालत नाही. आणि मग अशा परिस्थितीत कार्यालयाच्या पातळीवर पोहोचलेल्या स्त्रिया अनेकदा काय करावं, कसं बोलावं, किंवा जी स्त्री मोकळेपणाने बोलते, म्हणजे पुढची स्लाइड आपण बघूया, की जी स्त्री मोकळेपणाने बोलते ती स्त्री ही काय ओके, म्हणजे ती फारच फ्रेंडली आहे आणि म्हणून तिच्याशी कसंही वागलेलं चालेल असा समज अनेकांचा होऊ शकतो. तर याच्यामध्ये पुन्हा लैंगिकतेवरच्या नियंत्रण का, तर स्त्रियांना स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य असतं, तर जात नावाची व्यवस्था टिकली नसती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना जातीचं प्रवेशद्वार असा शब्द वापरलेला आहे, की स्त्रिया या जातीचं प्रवेशद्वार आहेत. विमेन आर गेटवेज ऑफ कास्ट सिस्टीम. म्हणजे स्त्रियांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य नाकारूनच जात नावाची व्यवस्था त्यांची जातीची तथाकथित शुद्धता टिकवू शकते, असं आंबेडकर म्हणतात. म्हणजे कास्ट इज अन एंडोगॅमस ग्रुप असं जे आंबेडकरांनी म्हटलंय त्याचा हा संदर्भ आहे. आणि बहुतेक शिव्या ज्या आहेत त्या, खालचा शेवटचा मुद्दा, की शिव्या ज्या आहेत त्या बाईच्या लैंगिकतेशी संबंधित आहेत. म्हणजे सगळ्या आईमाईवरूनच्या ज्या शिव्या आहेत तर त्या स्त्रीच्या लैंगिक अवयवांचा उल्लेख करणाऱ्या. तर आपण असं म्हणतो की समानतेसाठी एक काम करायचं असेल तर शिव्या देणं बंद करा, हे पहिलं काम आपण करू शकतो. पुढची स्लाइड, आणि मग त्यानंतर 1-2 स्लाइड आपण बघून थांबूया. तर पुढच्या स्लाइडमध्ये आपण हे बघतोय की बालविवाहाचं चित्र आहे. मुलगी आणि मुलगा, मुलगी खूपच लहान आहे, मुलगाही खूप मोठा आहे, म्हणजे 21-22च्या वरचा नाहीये तो मुलगा असं दिसतंय. तोही 17-18-19 वर्षाचाच असू शकतो. तर म्हणून बालविवाह का, किंवा ठरवून लग्न का, तर मुलीला आणि मुलाला सुद्धा आपला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य असेल तर ते कदाचित जातीबाहेरचा, धर्माबाहेरचा जोडीदार पण निवडू शकतील. आणि जर मुलीने, विशेषतः मुलीने जर जातीबाहेरचा जोडीदार निवडला त्यामुळे कुटुंबाची इज्जत इब्रत गेली असं मानून त्या मुलींना मारहाण करणं, प्रसंगी त्या मुलींना ठार मारणं, पुन्हा सैराटचं उदाहरण हे जे आहे, तर हे लैंगिकतेवरचं नियंत्रण आहे. आणि म्हणून या स्लाइड मधला जो शेवटचा मुद्दा आहे की बाईचं चारित्र्य हे तिच्या लैंगिक शुद्धतेमध्ये असतं असं मानलं जातं. म्हणजे स्त्रीने कसं राहिलं पाहिजे, तर मर्यादशील राहिलं पाहिजे, पदर सांभाळून राहिलं पाहिजे, आणि तिने मोकळेपणाने हसणं, बोलणं, टाळ्या देणं हे करता कामा नये. जी स्त्री अशी मोकळेपणाने वागेल ती लूज कॅरेक्टरची आहे असं मानलं जातं. आणि बाईचं चारित्र्य हे तिच्या विरोधकांच्या हातातलं महत्वाचं शस्त्र असतं. म्हणजे कामाच्या ठिकाणी जर एखाद्या बाईचा लैंगिक छळ झाला तर ती सगळ्यांशी मोकळेपणाने वागते, सगळ्या पुरुषांबरोबर तिची मैत्री आहे असं म्हटलं जाऊ शकतं. पण तिची मैत्री खरं म्हणजे सगळ्यांशीच मैत्री असायला पाहिजे. आणि आपली मैत्री जात, धर्म, भाषा, प्रदेश, प्रांत या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपली मैत्री एकमेकांची असली पाहिजे. आणि आपल्या एकमेकांच्या घरी येणं जाणं, बरोबरीचे, प्रेमाचे नातेसंबंध असणं, एकमेकांच्या अडीअडचणीला उभं राहणं, हे आपण खूप करत असतो अनेकदा. पण अनेक वेळा असं होतं की जी बाई
मोकळेपणाने वागते, ती सर्वांना म्हणजे काय आपण तिच्याशी कसंही वागलं तरी चालेल असा समज असतो. तर म्हणून कायदा जेव्हा पुढे आता देशमुख मॅडम घेतील तर त्या कायद्यामध्ये एक महत्वाचा शब्द सेक्शुअल हॅरॅसमेंट याची व्याख्या करताना, लैंगिक छळ याची व्याख्या करताना अनवेलकम, अस्वागतार्ह किंवा नकोसा असा शब्द वापरलेला आहे. तर म्हणून त्या स्त्रीला ते नकोसा असेल तर तो लैंगिक छळ आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. पुढचे 2 स्लाइड आपण बघूया पटकन. पुढची स्लाइड संचारावरचं नियंत्रण आहे की बाईने शक्यतो घराबाहेर पडू नये आणि अंधार पडायच्या घरी यावं, याला संचारावरचं नियंत्रण म्हटलं जातं. आणि त्याही पुढची स्लाइड सर आपण बघूया, मालमत्ता. तर मालमत्ता म्हणजे काय, तर घर, जमीन, शेत आणि मुलं आणि स्त्रिया हे सगळं काही पुरुषांच्या नावावर आहे. म्हणजे बाईच्या नावावर अनेकदा संपत्ती यासाठी दिसते की बाईच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर अमुक प्रकारचा टॅक्स वाचतो. म्हणजे समजा एखाद्या पुरुषाचे पुणे शहरात 2-3 फ्लॅट असेल तर तिसरा फ्लॅट तो बहुतेक वेळा बायकोच्या नावावर घेतो, कारण त्याच्यातून टॅक्स वाचू शकतो म्हणून. तर म्हणून मालमत्तेवरती पुरुषांचं नियंत्रण आहे. आणि खरं म्हणाल तर पुरुष प्रधान व्यवस्थेत बाई ही सुद्धा पुरुषाची मालमत्ताच असते असं म्हटलं तर आपल्याला वावगं ठरणार नाही. म्हणजेच मुलगी दिली आम्ही त्यांच्याकडे, त्यांची पोरगी आम्ही करून घेतली. मुलगी दिली म्हणजे काय, तर ती कन्यादान हा शब्द सुद्धा बघा. तर म्हणून पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये प्रॉपर्टी हा सर्वात जास्त कळीचा मुद्दा असतो. पुढची स्लाइड आपण बघूया की पितृसत्ता म्हणजे पित्याची सत्ता, ज्याच्यामध्ये संपत्तीचा वारसा पित्याकडून पुत्राकडे जातो. पुढची स्लाइड सर प्लीज. म्हणजे एखादा पुरुष आपली प्रॉपर्टी स्वतःपासून झालेल्या मुलाला देतो. आणि म्हणून पितृसत्ता म्हणजे संपत्तीचा वारसा पित्याकडून पुत्राकडे जातो. संपत्तीचा वारसा जायचा असल्यामुळे पितृत्व वादग्रस्त असून चालत नाही. आणि म्हणून आपल्याकडे खऱ्या बापाचा, एका बापाचा यासारखे शब्द वापरले जातात. की प्रॉपर्टी हा कळीचा मुद्दा आहे. एखादा पुरुष खटपटी लटपटी करून प्रॉपर्टी का कमवतो, तो दुसऱ्या कोणाच्या मुलाला द्यायला का, तर नाही, स्वतःपासून झालेल्या मुलाला द्यायला. आणि म्हणून प्रॉपर्टी हा यातला कळीचा मुद्दा असतो. ज्या स्त्रिया प्रॉपर्टीमध्ये हक्क मागतात, म्हणजे आता मी जो पीएचडीचा विषय आहे माझा अभ्यासाचा, तर त्याच्यामध्ये स्त्रियांचा प्रॉपर्टीचा हक्क हा महत्वाचा मुद्दा आहे. की ज्या स्त्रिया प्रॉपर्टीचा हक्क मागतात त्यांचे माहेरचे संबंध तुटतात, हे दिसून येतं. आणि एक स्लाइड आता आपण स्लाइड न बघता एक फक्त यातला अजून एक छोटा मुद्दा सांगतो की सगळ्या स्त्रिया एक समान आहेत का. ही स्लाइड जर बघता आली सर तर आपण बघूया की सगळ्या स्त्रिया एक समान आहेत का, तर नाही. तर स्त्रियांमध्ये सुद्धा खूप वेगळे वेगळे गट आहेत. म्हणजे आता स्त्रियांनी हा मुद्दा आपण बघत नाही, मालमत्तेवर हक्क मागितल्यास त्यांना मारूनच टाकलं जातं. पुढे पितृसत्तेची व्याख्या वगैरे हे सगळं काही नको, आता आपल्याला तेवढा वेळ नाहीये. एस्केप करून जर सर्व स्त्रिया एक समान आहेत का, पुढे 5-6 स्लाइड अजून जाऊ द्यात. पुढे अजून ही स्लाइड. तर सर्वसाधारणपणे स्त्रिया या पुरुषांच्या तुलनेमध्ये दुय्यमच असतात. पण स्त्रियांमध्ये दलित, ओबीसी, उच्च जातीय, आदिवासी, अल्पसंख्याक धर्माच्या, श्रीमंत, गरीब, एकट्या, मुलबाळ नसलेल्या, विकलांग, समलिंगी असे अनेक स्तर आहेत. आणि दीपाली ही भटक्या समुदायातून येते. म्हणजे स्त्रियांना घराबाहेर पडून शिक्षण घेणं, का वेगवेगळ्या परीक्षा देणं आणि मग कुठल्या तरी सरकारी अधिकारी पदावरती जाणं हे अवघडच असतं सर्वसाधारण स्त्रियांना. पण भटक्या, दलित, आदिवासी, मुस्लिम स्त्रियांना ते अधिकच अवघड असतं, कारण त्या स्त्रिया म्हणून तो दुय्यमच असतातच, पण जाती व्यवस्थेच्या अक्षावरती सुद्धा त्या दुय्यम असतात. आणि गरीब किंवा वर्ग, क्लास सिस्टीम, इकॉनॉमिक क्लास हे जे आपण म्हणतो त्याच्यामध्येही त्या दुय्यमच असतात. आणि म्हणून दीपाली सारखी स्त्री, भटक्या ह्याच्यातली स्त्री खूप संघर्ष करून कामाच्या ठिकाणी येते. आणि स्त्रिया एकूणच कामाच्या ठिकाणी येताना या सगळ्या विषम व्यवस्थेतून येतात हे लक्षात घेऊन स्त्रियांच्या हक्कांसाठी भारतामध्ये विशेष कायदे केले गेलेले आहेत. आणि त्यातलाच एक कायदा आहे कामाच्या ठिकाणी स्त्रियांचे लैंगिक छळ प्रतिबंध मनाई निवारण कायदा 2013, ज्याच्याबद्दल पुढे देशमुख मॅडम बोलणार आहेत. शेवटचा मुद्दा सांगून आपण चर्चा करूया की पुरुष प्रधानतेच्या विरुद्ध आपण बोलतो, तर याचा अर्थ आपण पुरुषांच्या विरुद्ध बोलतो का, तर नाही. आपला विरोध स्त्रियांना पुरुषांच्या पेक्षा खालचं स्थान देणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आपलं भांडण आहे. आपलं पुरुषांच्या विरुद्ध भांडण नाही. आणि म्हणून पुरुषांना जेव्हा आपण पुरुष प्रधान व्यवस्था असा शब्द वापरतो तर त्या पुरुष प्रधान व्यवस्थेचे लाभार्थी हे पुरुष आहेतच, पण काही प्रमाणात स्त्रिया आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सासू ही पुरुष प्रधान व्यवस्थेची लाभार्थी आहे, तिला सुनेवर सत्ता गाजवायला मिळते. पण आधी तिला सून म्हणून खूप दुय्यम स्थान, भेदभाव, हिंसा सहन करावी लागलेली असते. हे पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे.
तर म्हणून पुरुष प्रधानतेच्या विरुद्ध बोलणं म्हणजे पुरुषांच्या विरुद्ध बोलणं नाही, तर या स्ट्रक्चरच्या संरचनेच्या विरुद्ध बोलणं आहे. हे सगळं लक्षात घेऊन आपण कामाच्या ठिकाणी येतो आणि म्हणून स्त्रियांच्यासाठी विशेष कायदे पाहिजे, त्याची नीट अंमलबजावणी पण झाली पाहिजे. त्यासाठी जी समिती आहे विशाखा समिती, त्याच्याबद्दल पुढच्या सत्रामध्ये चर्चा होईलच. हे सगळं समजून घेऊन आपण आपलं कामाच्या ठिकाणचं वातावरण हे भेदभावापासून, अन्यायापासून, विषमतेपासून मुक्त आणि समानतेवर आधारित असं ठेवलं पाहिजे. आणि घरामध्ये हे सगळे मुद्दे किती महत्वाचे आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. तर म्हणून कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबामध्ये किंवा कुठेही आपण असू तरी सुद्धा लिंगाधारित भेदभावाला विरोध करणं, शिवीगाळीला विरोध करणं, स्त्रियांच्या भेदभावाला विरोध करणं, जाती व्यवस्थेला सुद्धा विरोध करणं किंवा किंबहुना कोणत्याही विषमतेला आपण विरोध करणं आणि समानतेचा पुरस्कार करणं. आपल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकामध्येच, प्रिएम्बल मध्येच समानता हा मुद्दा आहे आणि सामाजिक न्याय हा सुद्धा मुद्दा आहे, हे आपण लक्षात घेऊया. मी आता इथे थांबतो. आपल्याला जर एक 5, 7, 8, 10 मिनिटं जास्तीत जास्त जर चर्चा करता आली तर बरं होईल. खूप घाईघाईनी मी बोललेलो आहे, गैरसमज सुद्धा काही झाले असू शकतील, तर आपण बोलूया. तुम्ही प्रश्न प्रत्यक्ष विचारू देत का सर त्यांना, आणि कॉमेंट बॉक्स मध्ये पण टाईप करू देत का? येस सर, येस सर. सर, सर्व प्रशिक्षणार्थ्यांना माझी विनंती आहे, आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील आपण या ठिकाणी सरांना प्रश्न विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये तुमचा प्रश्न असेल तो टाका किंवा हँड रेज करू शकता आणि आपण आपला प्रश्न विचारू शकता. असे 2-3 पर्याय आहेत. तर आय गेस संस्कृती गोरे मॅडम. नमस्कार सर. नमस्कार सर. म्हणजे जे पण काही मुद्दे आपण मांडले तर ते अगदी खरे आहेत आणि आम्ही त्याच संस्कृतीत वाढलेलो महिला, म्हणजे आपण सगळेच पुरुष प्रधान संस्कृती यातूनच लहानाचे मोठे झालो, त्यामुळे हे सगळे मुद्दे मनाला पटणारेच आहे, यात काहीच वाद नाही. सर, माझा मुद्दा असा होता की मान्य आहे स्त्री आणि पुरुष या दोघांतील जे नैसर्गिक आणि सामाजिक जे भेदभाव आहेत, तर त्यामध्ये आम्हाला कार्यालयाच्या ठिकाणी म्हणजे हळवी म्हणा किंवा भावनिक म्हणा अशी वातावरण म्हणजे आम्ही जे घरामध्ये राहतोय, घराच्या बाहेर पडल्यानंतर आम्हाला असं अपेक्षितच नाहीये की आम्हाला तिथे सुद्धा कार्यालयामध्ये घरच्यासारखं हळवं किंवा असं काही वातावरण मिळावं किंवा की त्याच्या चांगल्या दृष्टीने आमच्याकडे पाहायला जावं. एक कर्मचारी म्हणून बघितलं तरी चालणार आहे, परंतु सर सहनशीलतेला मात्र मर्यादा आहे. सर, घरामध्ये एक महिला म्हणून आम्ही जे सहन करतो, कारण आम्हाला माहिती की सकाळी आपल्यावर चिडलेले घरातले लोक संध्याकाळी आपल्याच घरातले आहेत, आल्यानंतर आपल्याला समजून सांगणार आहेत, समजून घेणार आहेत. परंतु सर जेव्हा कार्यालयामध्ये आपण जातो, म्हणजे इन केस चव्हाण मॅडमच्याच बाबतीत पार्श्वभूमीवर हे चाललं आहे म्हणून मी सांगते की तिथे मॅडम सहन करत होत्या आणि तसंच सहनशीलता कार्यालयामध्ये होते. एकदा सहन करल, दुसऱ्यांदा सहन करल, तिसऱ्यांदा, पण ह्या सहनशीलतेला कार्यालयामध्ये मर्यादा असायला पाहिजेत सर. आणि जेव्हा अधिकारी जेव्हा आमच्याशी वागतायत तर ते मान्य आहे, तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही आम्हाला रागवलं पाहिजे, बोललं पाहिजे, सगळ्याच गोष्टी मान्य आहेत. परंतु जेव्हा स्त्री आणि पुरुष हे 2 कर्मचारी आहेत तर या दोन्हीकडे बोलण्याचा किंवा त्यांना म्हणजे सांगण्याचा जो तो त्यांचा मुद्दा आहे तो खरंच वेगवेगळ्या प्रकारचा असला पाहिजे. म्हणजे पुरुषांना ज्या पद्धतीने सांगितलं जातं ना त्याच पद्धतीने महिलांना नाही सांगता येणार सर, आणि तशा पद्धतीने महिला नाही समजून घेणार आहे. हा माझा मुद्दा आहे. तुम्ही जो मुद्दा म्हणता ना तो खूप महत्वाचा आहे. आता इथे सहनशीलता जी आहे ना, तर तुम्ही जे कुटुंबाबद्दल बोलताय ना, तर कुटुंबात काही वेळा समजून घेतील, पण कुटुंबात सर्वच वेळा समजून घेतात असं पण नाहीये. म्हणजे मी कुठल्यावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग करत होतो, तर त्यातल्या एका महिलेने सांगितलं की तुझ्या ऑफिसमध्ये ज्या काही कटकटी आहेत ना ते तू इथे घरात नाही मला सांगायचं, असं तिचा नवरा तिला म्हणायचं. तर म्हणून कुटुंबात प्रत्येक वेळा समजून घेतीलच असं नाही, आणि स्त्रिया सहनशील असतात असं जे आहे की हेच जेंडर आहे. म्हणजे काय, तर स्त्रिया या निसर्गतः सहनशील असतात का, तर नाही, त्यांना समाजाने सहनशील बनवलेलं आहे. आणि सहनशीलतेची शिकवण, मगाशी मी सगळं बोललो की सहनशीलतेची शिकवण त्यांना सतत दिली जाते की अगं बाई अशी तोंड करून बोलू नको, सासरी तुझं कसं होईल वगैरे. तर ही सहनशीलता हे निसर्गाने निर्माण केलेली नसून समाजाने तिच्यावर बिंबवलेली आहे. आणि म्हणून त्रास होत असेल, म्हणजे छेडछाड होत असेल किंवा लैंगिक छळ होत असेल तरी सुद्धा स्त्रिया बोलू का नको, बोलू का नको, बोललो तर आपल्यालाच दोष दिला जाईल का, किंवा कुटुंबात जेव्हा बाईवर हिंसा होते ना तर आपण नेहमी तिलाच तुझंच काहीतरी चुकलं असेल, मग तू नीट स्वयंपाक करतेस का, मग तू नीट नवऱ्याची मर्जी मग तू सासरच्यांचं सगळं नीट करतेस का,
असंच म्हटलं जातं. आणि म्हणून सहनशीलता ही निसर्गाने निर्माण केलेली नसून समाजाने बिंबवलेली आहे, लादलेली आहे, हे आपण मगाशी बोललो. हॅलो. वरगड मॅडम. हा सर, नमस्कार साहेब. नमस्कार. हॅलो. मला एक म्हणायचं आहे साहेब, आपण जी माहिती दिलेली आहे ती एकदम बरोबर होती आणि ती घडण आहेच आपल्या इथे संस्कृतीमध्ये. ऍक्च्युली जर महिलाला म्हणजे तिच्या घरापासून जर सन्मानपूर्वक वागणूक मिळाली लहान असतानापासून, आणि तर ती सन्मानपूर्वक वागणूक तिच्या मानसिकतेवर मिळेल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जेव्हा ती कार्यालयात प्रवेश करेल, तर मला असं म्हणायचं नाही आहे, ऍक्च्युली ती स्त्री वरिष्ठ असो की कनिष्ठ असो, ती पहिले एक तर व्यक्ती आहे. तर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुरुषांनी व्यक्ती म्हणूनच करावा, कर्मचारी व्यक्ती म्हणून करावा, तर हे सगळे प्रॉब्लेम येणार नाही. जर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्त्री कर्मचारी असा जर केला, तर मग ही वरिष्ठ आहे, तर मग वरिष्ठ कर्मचारी जर एखादा ऑर्डर देत असेल, आदेश देत असेल, तर पुरुष कर्मचाऱ्यांचा इगो दुखावला जातो. हे कधी होतं, जेव्हा आपण लिंगभेद दर्शवतो, तिथे लिंगभेदाचा विचार करतोय की नाही ही स्त्री आहे हे पुरुष आहे. मी स्त्रींना पण हेच सांगेल की तुम्ही जिथे काम करत आहात ते एक व्यक्ती कर्मचारी म्हणून करा. तुमच्या हाताखाली असलेले पुरुष जरी असेल तर त्यांना पण सन्मानपूर्वक वागणूक द्या आणि त्यांच्याकडून पण तीच अपेक्षा करा की ते आपल्याला पण सन्मानपूर्वक वागणूक मिळेल. आणि पुरुषांना पण माझा हाच संदेश राहील की स्त्री जरी असली तरी पण आपल्या घरी पण एक स्त्री महिला आहे, बहीण आहे, आपली आई आहे. तर हे घरी जरी असलं पण त्या ठिकाणी कार्यालयाच्या ठिकाणी ती व्यक्ती आहे अशा दृष्टिकोनातूनच तिला पहा. म्हणजे जेणेकरून हे जे प्रॉब्लेम आहे, ह्या ज्या समस्या आहे या उद्भवल्या जाणार नाही. पण काही नेमके पुरुष असे असेल की पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. पण जर मोस्टली पुरुषांनी जर अशा दृष्टिकोनातून पाहिलं तर या सगळ्या प्रॉब्लेम उद्भवणार नाही असं मला वाटते आहे. आणि ओव्हरऑल एक स्त्री म्हणून तिला सकाळपासून ती संध्याकाळपर्यंत एक तिच्या मागे एक धावपळ असते, ती धडपड करत असते सतत. घरचा विचार केला तर घरच्यांचा सगळ्यांचा विचार करून ती बाहेर निघते, तर घरचं एक वेगळं दडपण तिच्यावर असते. आणि कार्यालयात जाताना तिला असं वाटते की हे सगळं ती कशासाठी करताय, कोणासाठी करताय, तिला पण एक फॅमिली आहे हे पण समजून घ्यायला पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जर तिच्या घरचा पुरुष जर थोडासा तापट असेल तर तिला ते पण दडपण सहन करावं लागते. आणि वरिष्ठ कर्मचारी जर तिचे तसेच असेल तर यामध्ये स्त्री पेचून जाते, ती कमकुवत होते. आणि महत्वाचं म्हणजे तिच्यामध्ये सहनशीलता उरत नाही. शेवटचं पाऊल उचलते ती, शेवटचं टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण हेच आहे सर, कार्यालयातील पुरुषांनी, वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी, कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. इथे भावनात्मक विचार करायला पाहिजे. मला असं वाटते जर आज अशी परिस्थिती आहे, एक महिला म्हणजे आता मला सांगा सर की जेणे आता हे जी परिस्थिती झालेली आहे दीपाली मॅडमची, अशा किती दीपाली आहे ज्या हुशार आहे, अत्यंत हुशार आहे, पण समोर येऊ शकत नाही. माझ्यासोबतच्या मेरिट स्टुडंट महिला आहे पण त्या मला कुठेच दिसत नाही. त्याचं कारण काय आहे की आपल्याकडची संस्कृती, 18 वर्ष झाले, 19 वर्ष झाले, ती 12वीत मेरिट आहे, हो आहे, पण नंतर मग आई वडिलांचं कसं असतं की नाही लग्नाची वय झालेली आहे, अजून तुझ्या नंतर 2 मुलं आहे, त्यांना 2 मुली आहे, त्यांचं पण लग्न करावं लागणार आहे. तर ती कशी ती दबून जाते, घरच्याच्या दडपणाने दबवून जाते की तिची इच्छा असून सुद्धा ती इच्छा व्यक्त करू शकत नाही. पण आजची स्थिती वेगळी आहे. माझ्या महिलांना एकच उपदेश राहील की माझा महिलांना एकच उपदेश राहील की त्यांनी सहन करू नये. सहन करण्याची एक लिमिट असते, त्या लिमिटच्या चौकटीतच सहन करावं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे व्यक्त व्हावं आणि शेअर करावं, आपल्या मैत्रिणीशी शेअर करावं, आईशी शेअर करावं, बहिणीशी शेअर करावं. शेअर केल्याने एवढं हलकं होतं की आपल्याला असं वाटतं की नाही शुल्लक आहे असू दे, तर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. जर आपण ते भरून ठेवलं तर ते सहन होत नाही आणि त्याचा स्फोट होतो. हे मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे आणि मी हे स्वतः अनुभवलेलं आहे सर. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मी बोलू शकली. आपले जे आपण एक प्रवक्ते म्हणून जे माहिती दिली ते अत्यंत महत्वाची होती आणि एकदम आपल्या जीवनशैलीशी, आपल्या जीवन घडण्याशीच संबंधित होती आणि योग्य होती आणि खूपच छान होती. थँक्यू सर. तुम्ही जे स्त्री म्हणून जे काही त्रास सहन करावा लागतो ती वेदना अर्थातच आपण समजू शकतो. आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये एक म्हणायचंय की घरी नवरा तापट असेल ना तरी तो तापटपणा पण आपण सहन करता कामा नये. नवऱ्याला शांतपणे आणि प्रेमानेच हा प्रश्न विचारला पाहिजे की बायको समोर तापटपणा दाखवतोय, तू ज्या ऑफिसमध्ये काम करतोय त्या ऑफिस समोर तापटपणा बॉस समोर असं दाखवशील का? तर नाही दाखवू शकणार.
तिथे त्याला गप्पच बसावं लागेल. म्हणजेच काय, तर हिंसा ही सत्तेवर आधारित बाब आहे. जे आपण लिंगभाव आणि सत्ता संबंध हा मुद्दा बघितला होता ना, की घरातही बाईला हिंसामुक्त वातावरण मिळालं पाहिजे. त्यासाठीचा पण एक वेगळा कायदा आहे, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 नावाचा, 2005 मध्येच आलाय. आणि हा लैंगिक छळ कायदा जो, ज्याची तुम्ही नंतर आता चर्चा करणार आहे, तो 2013चा कायदा आहे. अर्थात त्याचा इतिहासही बराच मोठा आहे, तोही बोलला जाईल. तर म्हणून आपल्याला म्हणायचं असं की कुटुंबात असो, कार्यालयात असो, रस्त्यावर असो, कुठेही कोणावरही हिंसा, म्हणजे स्त्रियांवर हिंसा होता कामा नये. हिंसेपासून मुक्त वातावरण मिळण्याचा हक्क स्त्रियांना आहे, जो आपल्या राज्यघटनेमध्ये आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये पण आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. आणखीन कुणाचा प्रश्न असेल तर विचारू शकता. हा बोला. ओके, आय गेस सर बऱ्यापैकी सगळ्यांना आजचं जे तुमचं मार्गदर्शन होतं ते बऱ्यापैकी त्यांना समजलं, पोहोचलं. सरांनी जे विषय सांगितले, हा कोणी, मी एकच मिनिट फक्त असं बोलतो की आपण मागाशी जसं म्हणलं ना, की पुरुषांची ही घडण असते म्हणून पुरुषांचं असं वर्तन होतं, आणि एवढं करून जे पुरुष ऐकणार नाही त्यांना कायद्याचा धाक बडगा दाखवावाच लागेल. पण पुरुष जन्मतः असा नाहीये, तो घडवलेला आहे. बाई पण अशी घडवलेली आहे. तर मराठवाड्यात आमचं 100 गावातलं काम असं सांगतं, किंवा याही आधी बरीच कामं पुरुषांबरोबर झाली, की पुरुष संवेदनशीलपणे विचार करू शकतात, कुटुंबातल्या कामात सहभाग घेतात, बालसंगोपनात घेतात, आणि स्त्रियांकडे बघण्याची त्यांची दृष्टी बदलू शकते. तर ते बदलण्याचं काम मोठ्या प्रमाणात आपल्याला करायला पाहिजे. त्यामुळे ते आपण करूया, आणि एकूणच स्त्रियांबरोबर आणि पुरुषांबरोबर समानतेसाठी, आणि पुन्हा धर्मनिरपेक्षता, जातीअंत, हे सगळे आपले मुद्दे एकत्रच जातात बरं का. तर म्हणून तसं आपण काम करूया. आपल्या कार्यालयात प्रेमाचं, बरोबरीचं, खेळतं हसतं वातावरण पाहिजे. भेदभावाचं, भीतीचं, हिंसेचं वातावरण असता कामा नये. तर जिथे असं भेदभाव, भीती, हिंसा असेल तिथे आपण लोकशाही मार्गाने आवाज करूया, दाद मागूया, आणि प्रेमाची, समानतेची, बरोबरीच्या नात्याची संस्कृती, धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी संस्कृती निर्माण करूया. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. थँक्यू सर, थँक्यू. अतिशय उत्तम सरांनी मार्गदर्शन केलं आहे. काही गोष्टी आहेत कालपासून आपण शिकतोय. काल CCF सरांनी पण जो सांगितलं की आत्मपरीक्षण, कुठंतरी आत्मपरीक्षण करण्याची समानता असेल त्याच्यामुळे. कारण आता इथं जे सध्या आपल्या ह्या कार्यशाळेसाठी जे काही पुरुष कर्मचारी, अधिकारी असतील, स्त्री असतील, आपली समाज व्यवस्था आता सध्याचं जे रूढी परंपरा आपण चालवतोय किंवा चालू आहेत, सरांनी जे सांगितलं त्याच्याशी बऱ्याच जण सहमत असतील. त्याच्यामुळं बी द चेंज, आपल्यालाच कुठंतरी एक पाऊल पुढे टाकायचंय आणि त्या बदलाला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर सरांनी लिंगभाव असेल, सत्ता संबंध असेल, अतिशय उत्तम प्रकारे समजून सांगितलं. आणि आय गेस आपली जी कार्यशाळा ज्या उद्देशानं या ठिकाणी आपण आयोजित केली, माननीय प्रधान मुख्य वन संरक्षक, वनबल प्रमुख नागपूर यांच्या आदेशान्वये मुख्य वन संरक्षक शिक्षण व प्रशिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कार्यशाळा घेतोय. आणि आय गेस सरांचं जे मार्गदर्शन झालं आणि याच्यानंतर जी विशाखा समिती आहे त्याच्याबद्दलचं जे आपण या ठिकाणी पुढे नंतर प्रबोधन करणार आहोत, माहिती घेणार आहोत. तर आय गेस आपण त्या उद्देशाच्या दिशेनं आणि चालतो आहोत आणि तो उद्देश सफल होतोय. त्याबद्दल मी चव्हाण सरांचं खूप खूप मनस्वी संचालक वन प्रशिक्षण संस्था जालना यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात शेवटी जे काय आपले कार्यशाळेसाठी या ठिकाणी 200+ कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवताय आणि कंटिन्यू सूचनांचं पालन करताय आणि हे प्रशिक्षण यशस्वी करत आहात. सकाळी मी एक मेसेज टाकलेला, थोडस एक शेवटची एक सूचना देऊन देतो. पुढच्या सेशनला आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत थोडस फीडबॅक फॉर्म भरून घ्या कालच्या दिवसाचा, जेणेकरून आम्हाला तुम्हाला ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित करता येतील. आणि फक्त एक त्याच्यामध्ये एक महत्वाचं, काही जण काय करतायत, नाव मराठीमध्ये टाकतायत, पद इंग्लिशमध्ये टाकतायत. थोडस नाव, पदनाम, विभाग मराठीमध्ये टाकत असाल पूर्ण माहिती मराठी टाका, इंग्लिशमध्ये टाकत असाल इंग्लिशमध्ये टाका, जेणेकरून आम्हाला पुन्हा प्रमाणपत्र बनवण्यासाठी सोपं जाईल. आय गेस
काय आता सूचना किंवा कुणाचं काय सजेशन नसेल तर आपण हे सेशन या ठिकाणी थांबूयात. सर.